over total 27 years experience in various facets of animal husbandry activities with specialization in coordination, facilitation, and implementing extension programs and input services. Has owned result-oriented concepts of income generation from input services in addition to improvement in quality of A2 milk. Sir has worked in Dynamics Dairies Limited for 7 years for improvement in clean milk production. Also conducted and supervised all input services in Creamline Dairies Private Limited, Hyderabad for 3 years for Telangana. Advised many Goshalas for 3 years, Bhartiya Cow Management. Also conducted whole day workshop of Bhartiya Cow Management at Pune, workshop at Ahmednagar, Hindi workshop at Mumbai, English workshop at Mumbai, also workshop at Ulhasnagar, Satara, and presently sir is working in cattle feed factory from 19 January 2015 till 2019, supporting 253 marketing staff for sale of cattle feeds. In work highlights, sir is coordinating and monitoring input services, extensively trained veterinary graduates, technicians, and field staff for input activities. Details of global technology transfer of management of Bhartiya Cow in only 1 year. सरांचा मराठी युट्यूब हे आहे, त्याला जवळपास 16,000 लोकांनी बघितले महाराष्ट्रातल्या. पुन्हा हिंदी युट्यूब चॅनल सर हे करतात, त्याला 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितलेलं आहे, मोस्टली नॉर्थ इंडियाच्या. पुन्हा इंग्लिश युट्यूब आहे जे मेनी कंट्रीज मध्ये बघितलं जातं. पुन्हा हिंदी युट्यूब आहे ते मोस्टली नॉर्थ इंडियालाच आहे. जवळपास म्हणजे 1 लाखाच्या वर सरांचे व्ह्यूअर्स आहेत युट्यूब चॅनल साठी. आणि युट्यूब चॅनल त्यांचं 37 टॉपिक्स ऑफ सायंटिफिक भारतीय काऊ मॅनेजमेंट अँड सेफ मिल्क प्रोडक्शन हे टॉपिक्स याच्यावर ते हे करतात. पब्लिकेशन्स मध्ये म्हणाल तर सरांचे 3 एडिशन आहेत मराठी बुकचे. त्याचं टायटल आहे प्रॉस्परस मिल्क प्रोडक्शन इन मराठी, आणि फर्स्ट एडिशन आहे मराठी बुकचं प्रॉस्परस ॲनिमल मॅनेजमेंट अँड मिल्क बिझनेस इन मराठी, डेअरी फार्मिंग, ऍग्रिकल्चर अँड इंडस्ट्री सर्वे 2014. सरांनी एक डॉक्युमेंटरी प्रिपेअर केली आहे 75 मिनिटाची सेफ आणि क्लीन मिल्क प्रोडक्शन वर. आणि इंटरनॅशनल वर्कशॉप मध्ये सर सिलेक्टेड बाय इस्रायल गव्हर्नमेंट इन 1997 फॉर 37 days वर्कशॉप ऑन इंटेन्सिव्ह कोर्स ऑन कॅटल मॅनेजमेंट. सरांचं पोस्ट ग्रॅज्युएशन हे व्हेटनरी सायन्स मधून झालंय, आणि सरांचं सिलेक्शन इस्रायल गव्हर्नमेंटने केलं होतं, जसं मी आत्ताच बोलली ते इंटरनॅशनल ट्रेनिंग काऊ मॅनेजमेंटसाठी. आणि सरांनी खूप सारे काम सरांचं खूप मोठं आहे. जवळपास 3,000 काऊ ओनर्ससाठी क्लिनिकल सर्व्हिसेस दिल्या, एक्सटेन्शन सर्व्हिसेस दिल्या सरांनी. पुन्हा सरांनी 2009 ते 2012 तेलंगणा आणि आंध्र प्रदेश इथे 275 क्लिनिकल व्हेटरनरी कॅम्प्स सुद्धा ऑर्गनाइज केलेत आणि हँडल केलेत. तर आणि 2015 पासून सर गाइडिंग टेक्नो कमर्शियल इंडियन काऊ फार्म्स फ्रॉम दिल्ली टू मदुराई अँड फ्यू गोशालास. आणि सर ॲपेडा फॉर मिल्क एक्सपर्ट्स पॉलिसी फॉर्म्युलेशन आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुजरात इथे एक्सटर्नल मेंबर म्हणूनही सर काम बघत आहेत. आणि सरांचा आतापर्यंतचा जवळपास 31 वर्षांच्या याच्यात सर 32 टॉपिक्स ऑफ इफिशियंट काऊ मॅनेजमेंट वर सर काम करत आहेत. तर मी जास्त वेळ घेत नाही आता सरांचा, आणि सरांना विनंती करते की आजचं आपले सेशन सरांनी चालू करावं. आणि सरांचा आजचा टॉपिक आहे न्यू कॉस्ट इफेक्टिव्ह टेक्निक्स लो कॉस्ट फी हाऊसिंग मॅनेजमेंट इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ मिल्क. तर सरांना मी रिक्वेस्ट करते की सर आपलं आजचे सेशन तुम्ही सुरू करावं. धन्यवाद. थँक्यू सर. माझा आवाज येतो? येस सर येतो. मला फक्त मी शेअर स्क्रीन करतो त्यावेळेस पहिली पीपीटी काय दिसते तेवढं फक्त सांगा, म्हणजे मग ते व्यवस्थित दिसतं एवढं म्हणजे लक्षात येईल. येस सर. हा काय दिसतं याच्यावर?
सर अजून नाही झाले सर. हा मग काहीतरी गडबड. आता नाही सर. सर शेअर स्क्रीन ऑप्शन तिथं खाली ग्रीनला हे करून मग तुम्ही शेअर करा सर पॉवर पॉईंट. पण मग ग्रीन मध्ये शेअर स्क्रीन दिसत नाही सर. हो ना, तेच दाबलं, शेअर स्क्रीन दाबलं आणि नंतर पीपीटी दाखव. येस सर. पण इथे स्क्रीनवर सर व्ह्यू नाही होत. पीपीटी ओपन करून ठेवा तुम्ही आणि मग करा ते. पीपीटी ओपन करून ठेवली. हा आता येईल, आता येईल युअर स्क्रीन शेअर. हा दिसते सर. कारण मला गुगल मीटची सवय आहे त्याच्यामुळे ही. ठीक आहे, सुरुवात करायची. हो सर. हे कंटिन्यू 1.5 तास असतं का मध्ये काय ब्रेक असतो? म्हणजे मला तुमची सिस्टीम माहित नाही. कंटिन्यू सर सेशन. ठीक आहे, ओके. येस सर. सो इंग्लिश, हिंदी, मराठी थोडी भाषा मिक्स होण्याची शक्यता आहे. आपण टेक्निकल सर चालेल. डॉक्टर्सच आहेत सगळ्यांना समजते सर, काहीच प्रॉब्लेम नाही. नाही, माझं काय झालंय, मी आहे महाराष्ट्रात पण कस्टमर जास्त करून हिंदीचे आहेत, त्याच्यामुळे हिंदीची सवय झालेली आहे. सो लेट अस स्टार्ट टुडे. मला जे 3 टॉपिक दिलेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. माझ्याबद्दल आता सगळी माहिती सांगितलेलीच आहे आणि त्याच्यामुळे आता मी जास्त माझा परिचय देत नाही. 3 लाख लोकांनी 23 तासाचे व्हिडिओ बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वात जास्त करून नॉर्थ इंडियन आहेत, हिंदी भाषिक लोक आहेत, कारण उत्तर भारतामध्ये सगळीकडे हिंदी भाषा चालते आणि त्याच्यामुळे त्याचा बेनिफिट हिंदी भाषेचा मला जास्त झालेला आहे. कस्टमर जास्त मिळतात हिंदी भाषेमध्ये. आवाज येतो ना माझा? स्क्रीन दिसतो? येस सर, दिसतोय. हा ठीक. आता रिसेंट डेव्हलपमेंट म्हणजे आता त्यांनी 2 हे सांगितले. आता परवा दिवशी म्हणजे 5 तारखेला संध्याकाळी नवीन डेव्हलपमेंट अशी आहे की भारतामध्ये जे आपलं नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक्स रिसर्च आहे ICAR तर्फे, तर ते भारतातले जे काही आपण जेनोमिक रिसर्च म्हणतो त्याच्यामध्ये एक्सटर्नल मेंबर म्हणून माझी 3 वर्षासाठी निवड झालेली आहे. ही परवाची रिसेंट डेव्हलपमेंट आहे. आता आम्ही साधारणपणे मागच्या 31 वर्षात 31 मुद्दे तयार केले आहेत आणि त्याचे 4 सेक्शन केले आहेत. तर त्या 31 मुद्द्यापैकी आपण फक्त 3 मुद्दे आज बोलणार आहोत. वी विल ट्राय टू फोकस ऑन ओनली गिवन टॉपिक्स. मी सगळे मुद्दे बोलणार नाही कारण त्याला मला 16 तास लागतात, म्हणून आज फक्त 1.5 तासामध्ये जेवढे दिलेले टॉपिक आहेत तेवढेच बोलायचे आहेत. तर पहिला आहे फायनान्शियल मॅनेजमेंट, सेकंड आहे न्यूट्रिशन, थर्ड आहे ॲनिमल हेल्थ आणि चौथा आहे क्वालिटी ऑफ द मिल्क. आम्ही शेतकऱ्यांकडून चुका होऊ नयेत याच्यासाठी त्यांनी त्यांच्या लेवलवर, म्हणजे आता मोबाईल नाही असं शेतकरी नाहीच, म्हणजे फार रेअर आहे की जिथे शेतकऱ्याकडे मोबाईल नाही. YouTube त्यांना माहिती आहे, फेसबुक माहिती आहे, व्हॉट्सअप माहिती आहे, टेलिग्राम माहिती आहे. याच्यासाठी मागच्या 6 वर्षापूर्वी म्हणजे मागच्या 6 वर्षभरामध्ये 23 तासाचं मटेरियल इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये लोकांना फ्रीमध्ये दिलेलं आहे आणि साधारणपणे 75% प्रॉब्लेम ते त्यांच्या लेवलवर सॉल्व्ह करतात. एवढा आम्हाला दिल्ली ते मदुराई लोकांचा फीडबॅक आलेला आहे. फार्मिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्याची जी फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे होते असं की हौशे, गौशे, नवशे असे अनेक लोक या व्यवसायात येतात आणि त्याच्यामुळे होतंय काय की कधी कधी चुकून अर्थशास्त्र बिघडतं. अर्थशास्त्राचे जे काही मुद्दे आहेत फायनान्शियल मॅनेजमेंटचे
ते आम्ही लोकांना पहिल्या दिवशी समजावून सांगतो. आणि व्हॉट आर फॅक्टर्स अफेक्टिंग फायनान्शियल हेल्थ ऑफ युअर प्रोजेक्ट, पण तो आजचा विषय नाहीये. कारण मी बारामतीला असताना, डायनॅमिक्स डेअरीमध्ये असताना 2000 ते 2008 या काळामध्ये 1 लिटर दुधाची प्रोडक्शन कॉस्ट, हाऊ टू कॅल्क्युलेट द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ मिल्क, हे मी 8 वर्ष शिकलो. आणि आता 2008 ते 2021 पर्यंत, म्हणजे 22 पर्यंत मी त्याच्यावर काम करतो आहे. असं 21 वर्ष झाले की व्हॉट इज द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ मिल्क अँड हाऊ टू रिड्यूस इट, हा माझा आवडीचा विषय आहे. आजचे जे मला विषय दिलेले आहेत, लो कॉस्ट लूज हाऊसिंग. आता हे लो कॉस्ट लूज हाऊसिंग मध्ये अनेक प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण अशी येते की जो नवीन डेअरी फार्म टाकतो, तर त्याच्यामध्ये तो एकदम काहीतरी युट्यूब पाहिलेले असतात, काहीतरी कोणाचं तरी ऐकलेलं असतं, आणि विनाकारण किंवा एखादी बँकेची लोन झालेलं असतं, सबसिडी झालेली असते, आणि कॅपिटल एक्सपेंडिचर ज्याला म्हणतात इंडस्ट्रीच्या भाषेमध्ये. मी अनेक वर्ष कॉर्पोरेट सेक्टरला काम केलेलं आहे, त्याच्यामुळे माझी भाषा थोडीशी इंडस्ट्रीयल आहे. तर हे कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे ते मला 2000 पासून 2008 पर्यंत किल्लारी, लातूर, संगमनेर, कोपरगाव, बारामती, पलटण या भागात वेगवेगळ्या पद्धतीचं बघायला मिळालं. 2009 पासून 12 पर्यंत हैदराबाद, तेलंगणा, चित्तूर, राजमुंद्री, निजामाबाद ह्या भागामध्ये मी वेगळं बघितलं. आणि 2015 पासून बोरिवली ते बेळगाव हे जे मी कॅटल फीडचं मार्केटिंग करत होतो ते 2019 पर्यंत झालं. 2019 नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद म्हणून आहे, तिथे एक शेतकऱ्यांनी, म्हणजे तो आमचा कस्टमर आहे, त्यांनी 2020 मध्ये एक छान गोठा बांधला, पण तो थोडासा टेक्निकली करेक्ट नव्हता, कारण तिथे आग लागण्याची शक्यता होती. थेनी जे आहे तमिळनाडूमध्ये, तो आमचा ऑनलाईन कस्टमर आहे, मी त्याची पीपीटी दाखवणार आहे. 2 वर्षामध्ये सर्वात चांगली डेव्हलपमेंट मी जी तुम्हाला आता दाखवणार आहे, की आपण जे पुस्तकांमध्ये बऱ्याच वेळा जे कॅल्क्युलेशन्स किंवा हेड टू हेड आणि टेल टू टेल अशा ज्या काही गोष्टी वाचतो, त्याच्यापेक्षा शेतकरी जे जुगाड करतो, जे त्याला अफोर्डेबल असतं, तर त्याचं लो कॉस्ट हाऊसिंग, लूज हाऊसिंगचे मी काही तुम्हाला माझ्या आयुष्यातले नमुने, मी दुसरं कोणाचं काही सांगत नाही. मी फक्त त्याची कॅपिटल एक्सपेंडिचर वाचली पाहिजे, कमी खर्चात गोठा झाला पाहिजे, आणि तो पैसा वर्किंग कॅपिटलला वापरला गेला पाहिजे, हा माझा दृष्टिकोन असतो. तर आपण एक एक स्लाइड बघत जाऊ. प्रश्न सगळ्यात शेवटी आले तर बरं होईल, म्हणजे मग लिंक तुटणार नाही. आता असा मोठा जर 22 जातींचा 1000 गायींचा गोठा बांधायचा म्हणलं तर ह्यूज इन्व्हेस्टमेंट आहे. आणि तुम्ही डाव्या बाजूला बघता की तिथे ऑटोमॅटिक पाणी पिण्याची व्यवस्था पण केलेली आहे. म्हणजे अशा केसेस फार रेअरली असतात की जिथे प्रचंड पैसा आहे आणि तो वापरण्याची क्षमता किंवा तो प्रोजेक्ट व्यवस्थितपणे करण्याची क्षमता ही त्या गोपालक म्हणजे डेअरी फार्मर मध्ये आहे, ओनर मध्ये आहे. पण हे असे जे गोठे असतात ह्याला हार्डली 1 or 2% इंडियामध्ये, कारण मी असे गोठे फक्त इस्रायलमध्ये 97 मध्ये बघितले होते. त्याच्यानंतर भारतामध्ये हे स्ट्रक्चर यायला 2012 उजाडलं. आता जे मोठे गोठे होतात किंवा गोशाळा होतात त्याच्यामध्ये हेवी इन्व्हेस्टमेंट अननेसरी केल्या जाते, त्याचं हे उदाहरण आहे. आणि म्हणून आय डोंट वॉन्ट टू ब्लेम एनीबडी. जे त्यांनी केले ते चांगलंच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. आपल्याला जो आपला सामान्य शेतकरी आहे, म्हणजे 5 गाई ते 20 गाईपर्यंत, त्याच्यासाठी आपल्याला लूज हाऊसिंग सिस्टीम मध्ये काय करता येईल, तर आपण याच्या पुढे त्या विषयावर चर्चा करणार आहोत. पुण्याजवळ वाघोली म्हणून आहे. वाघोलीला बायफचं रिसर्च स्टेशन आहे. वाघोली पासून हार्डली मला वाटतं 7-8 किलोमीटर असेल. मी 28 डिसेंबर 2021 दुपारी 2:33 तिथंच होतो. आणि मी फोटो ह्या गोष्टीचा काढला की एक मोटरसायकलला जोडून चाऱ्याची गाडी कशी काय तिथे करता येईल हे तिथे बायफनी करून दाखवलेलं आहे. आणि हे मॉडेल आज प्रत्येक शेतकऱ्याकडे नाही म्हणलं तरी मोटरसायकल आहे. त्याला फक्त हे हा जो गाडा मी दाखवलाय चारा वाहून नेण्यासाठी, कारण गोठ्यामध्ये काम करताना सगळ्यात मोठी अडचण आहे लेबर. म्हणजे शेतातलं काम असू द्या नाही तर गोठ्यातलं काम असू द्या. मी हैदराबादला 200 गायींचा HF गायींचा मॅनेजर होतो 2013 मध्ये. तर माझा एकच अनुभव आहे की आपण लेबरची जी इफिशियन्सी आहे ती इफिशियन्सी वाढवण्यासाठी जेवढं जरुरी आहे तेवढं मेकॅनायझेशन केलं पाहिजे आणि ते आपल्याला अफोर्डेबल असलं पाहिजे. तर ही जी मोटरसायकल तुम्हाला दिसते आहे ही मोटरसायकल तुम्हाला वाघोली जवळ पण बघायला मिळेल. त्यांच्या रिसर्च स्टेशन मध्ये त्यांनी ती दाखवायलाच ठेवलेली आहे, जेणेकरून जे शेतकरी ते रिसर्च स्टेशन बघण्यासाठी येतात
शिप अँड गोट रिसर्च इन्स्टिट्यूट बायफचं आहे, ते बघण्यासाठी आल्यानंतर त्यांना ही अगदी समोरच बघायला मिळते. मला फार आवडली, कारण मला लो कॉस्टिंगवर काम करायचं असतं. मोटरसायकलच्या ट्रॉलीला जोडणारा जो मधला नट आहे तो हार्डली म्हणजे एक 2-3 इंचाचा नट आहे. तो नट तुम्हाला मी डाव्या कोपऱ्यात जिथे लाल एक प्लेट दिसते तिथं तो नट तुम्हाला दिसतोय. मोटरसायकलच्या बाजूला चारा आणल्यानंतर ती चारा रिकामा करायची सिस्टीम दिसते. जे छोटे ऑटो रिक्षा असतात त्या ऑटो रिक्षाचे ऑटो रिक्षाचे टायर या बैलगाडी नाही म्हणता येणार याला, ट्रॉलीला वापरलेले आहेत. आणि 300 किलोपर्यंत आरामशीर हा चारा तो मोटरसायकल शेतकरी कुठल्याही शेतामध्ये, कुठल्याही रानामध्ये, कुठल्याही गोठ्यामध्ये कुठूनही काढू शकतो, कुठेही नेऊ शकतो. इतकं सिंपल मॉडेल आपल्या पुण्याजवळ असताना म्हणजे आहे आणि त्याचा वापर आपण केला पाहिजे, ते बघितलं पाहिजे. मी सुद्धा आता 28 डिसेंबरला ते बघितलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी केलेलं संशोधन शेतकऱ्याच्या बांधावर जावं, शेतकऱ्याच्या गोठ्यात जावं, या दृष्टिकोनातून मला स्टेट लेवल ट्रेनिंग सेंटरने जी संधी दिलेली आहे आज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्याबद्दल मी SLTCचा आभारी आहे. हे म्हणजे मोटरसायकल असणे आणि हे मॉडेल जे चारा वाहण्याचं जे मॉडेल आहे हे प्रत्येक शेतकरी सहज करू शकतो. म्हणजे 5 गाई ते 20 गाईपर्यंत जो मॉडेल आहे, म्हणजे भारा डोक्यावर आणणे हे आपल्या मराठवाड्यात, सॉरी मी सांगायचं राहिलं, मी परभणीला 21 वर्ष होतो आणि नंतर मी नांदेडला, म्हणजे प्रॉपर नांदेडचा आहे, जॉबसाठी बारामती, त्याच्यानंतर मग आता सातारा वगैरे असं झालेलं आहे. तर 5 गायींपर्यंतचा भारा, चाऱ्याचा भारा ह्या आपल्या महिला, आपले लेबर, आपले हे लोक हे सहज मोटरसायकलवर सहज आणतात, सहज डोक्यावर तर अगदी आणतात. पण त्याच्या पुढचं जेव्हा ती चाऱ्याची रिक्वायरमेंट क्वांटिटीने वाढत जाते त्यावेळेस हे मॉडेल वापरायला हरकत नाही, असं माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे. आणि हे मॉडेल तुम्हाला वाघोलीला बघायला मिळेल. त्यानंतर 2018 मध्ये वर्ल्ड आयुर्वेदा वेटरनरी काँग्रेस जेव्हा आनंदला होती त्यावेळेस माझ्या एका कस्टमरने मला बोलवलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं होतं की सर बहुत सस्ते में बनाया हूँ, एक बार देखने के लिए आ जाइए. हे आनंदच्या जवळ आहे, आपलं जे NDDB आनंद आहे तिथे एक कॉन्फरन्स होती आणि त्यावेळेस मी हे बघण्यासाठी गेलो होतो. ह्याचं जे इनर स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला मी खाली दाखवतो आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी इतक्या साध्या साध्या गोष्टीचा वापर केलेला आहे, म्हणजे जे नॅचरली अवेलेबल. म्हणजे तुम्ही व्हेंटिलेशन जर बघा बरं का, आपल्याकडचे जे गोठे बांधले जातात ते आता मला म्हणजे कॅप लाईक स्ट्रक्चर आहे आपल्याकडे गोठे बांधण्याचं, त्याच्यामुळे व्हेंटिलेशन होतच नाही, अमोनिया बाहेर जात नाही आणि त्याच्यामुळे जनावरांचं प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिटेबिलिटी ही अफेक्टेड राहते, मालक नाराज राहतो. हे जर सगळं दुरुस्त करायचं असेल तर व्हेंटिलेशन चांगलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जुगाड नावाची जी सिस्टीम असते आपली खेड्यामध्ये, देशी जुगाड. तर आता जे पुढच्या स्लाइड आहे त्या पुढच्या स्लाइडमध्ये तुम्ही बघा, त्यांनी बघा गायी जिथे धडक देतात म्हणजे मुक्त गोठा पद्धतीमध्ये गायी बाहेर जाण्याचा, उड्या मारण्याचा, भिंतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न करतात. त्यानं फक्त उजव्या कोपऱ्यात तुम्ही बघा ते नारळाचा काथ्या आहे. या गायींनी त्या लोखंडी अँगलला धक्का मारून ते पाडू नये म्हणून फक्त मजबूत सिमेंट स्ट्रक्चर केलंय, वर 1 फीट आणि खाली 1 फीट. हे स्ट्रक्चर तुम्हाला समोर दिसतंय. बांबू वापरलेत, काही म्हणजे लोखंडाचा वापर अतिशय कमीत कमी केलेला आहे. मला हे मॉडेल फार आवडलं. दुसरं, सिव्हिल कन्स्ट्रक्शन जर लेबरसाठी करायचं असेल, मालकासाठी करायचं असेल, गेस्ट हाऊस करायचं असेल तर सिमेंट, वाळू, प्लॅस्टर, पाणी घालणं, 2-3 आठवडे जाणं, एक रूम बांधायला लाख रुपये लागणं. तर त्यांनी काय केलं होतं की लेबरसाठी जी खोली बांधली होती, आता तुम्ही डाव्या कोपऱ्यात बघताय, तर त्या फळ्या आणल्या होत्या आपल्या, ज्याला रनिंग मीटर म्हणतो आपण. तर त्या प्लास्टिकच्या सिमेंटच्या ज्या फळ्या असतात रेडीमेड मिळतात, त्या एकावर एक बसवल्या. 2 दिवसामध्ये 40,000 रुपयामध्ये ही रूम तयार झाली. 40,000 रुपयामध्ये ही रूम तयार होते आणि 3 दिवसात तयार होते विथ मिनिमम म्हणजे ज्याला आपण कष्ट किंवा मेंटल हेडेक जे म्हणतो, अशी ही रूम मी तिथे 2018 मध्ये बघितली. याच गोठ्यामध्ये तुम्ही आता खाली बघताय आपले जे बांबू असतात रानामध्ये, घरामध्ये, शेतामध्ये, ते बांबू त्यांना अर्धे कापले, त्याच्या पट्ट्या तयार केल्या आणि त्या पट्ट्याचा दरवाजा तयार केला. किती सोपं, साधं, सहज करता येण्यासारखं. आणि ते बांबू त्या
पोलला नारळाच्या दोरीने बांधले. त्याच्यामुळं हे जे अनाठाई खर्च करतात कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये, तो न करता अशा पद्धतीचे सोपे, सुटसुटीत, सहज उपलब्ध होणारे आणि नॅचरल रिसोर्सेस वापरून होणारे जे गोठे बांधकाम आहेत, त्याला आपण आपल्या वेटरनरियननी प्रमोट केलं पाहिजे, अशी माझी तुमच्या सर्वांकडून अपेक्षा आहे. आता तुम्ही डाव्या कोपऱ्यात जे बघताय हे तिथलंच आहे, म्हणजे आनंदच आहे. पण आता रिसेंटली कराड आणि पेठ नाक्याच्या मध्ये हे मॉडेल मी तुम्हाला दाखवू शकतो. या मॉडेलमध्ये असं आहे की खालून बांबू आहे, त्याच्या म्हणजे हे आपण छताचा विचार करतोय, बरोबर. छताच्या साठी त्यांनी बांबूचं मजबूत स्ट्रक्चर केलं, उभे आणि आडवे, म्हणजे परपेंडिक्युलर बांबू आहेत. बांबूच्या वर शेडनेट आहे. शेडनेट आता प्रत्येक शेतकऱ्याला शेडनेट माहिती आहे, सगळ्यांना शेडनेट माहिती आहे. तर ह्या शेडनेटच्या वर आम्ही इथे 5 वर्षापूर्वी आपलं जे शेततळ्याचा जो कागद असतो तो, किंवा मग मार्केटमध्ये पावसाळ्यात जो कागद मिळतो, पाऊस म्हणजे पाणी गोठ्यात येऊ नये, पाऊस लागू नये, तर आम्ही काय करतो इथे की त्या गोठ्याच्या वर पावसाळ्यामध्ये तो तो हे टाकतो, शेडनेट टाकतो. शेडनेटच्या वर तो कपडा टाकतो, म्हणजे ज्याला आपण रेनकोटचा कपडा म्हणता येईल. आणि ज्यावेळेस जरूर नसेल त्यावेळेस तो वाइंड अप करून ठेवून देतो. म्हणजे यू विल बी सरप्राईज. मी तुम्हाला आता पुढे एक पीपीटी दाखवणार आहे की किती कमी खर्चामध्ये व्यवस्थित आणि चांगला गोठा बांधता येतो. लूज हाऊसिंग पण आहे आणि कम्फर्ट ऑफ द ॲनिमल पण आहे. हे जे बांबू, त्याच्यावर शेडनेट आणि त्याच्यावर जरूर पडली पावसाळ्यात तर पावसाळी कपडा म्हणल्यापेक्षा त्याला ते शीट म्हणता येईल. रेनकोटचं जे शीट असतं त्या मजबूतीचं शीट असतं. ठीक आहे. आता हाऊसिंग मध्ये काय होतं, हे आमचा साताऱ्याचा गोठा आहे. आमचं हे ट्रेनिंग सेंटर आहे. जे उत्तर भारतातून, दक्षिण भारतातून जे ट्रेनिंगसाठी आमच्याकडे लोक येतात केस स्टडीसाठी, त्यांना आम्ही दाखवत असतो की गाईच्या आणि वासराच्या उंचीप्रमाणे, नाही रिपीट, गाईच्या आणि वासराच्या उंचीप्रमाणे पाणी पिण्याची आणि खाण्याची व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे. त्याच्यामुळे जी जनावरांमध्ये जी दादागिरी नावाचा प्रकार असतो, जे जास्त सशक्त आणि हे असतात, दांडगे असतात, ते खाऊन जातात. आणि जे छोटे वीक जनावर किंवा छोटी जी वासरं असतात, कालवडी असतात, छोटे गोरे असतात, त्यांना खायला मिळत नाही आणि मग ते मालन्यूट्रिशन किंवा स्टार्वेशन होत राहतात. म्हणून हाऊसिंगचं उत्तम मॉडेल म्हणजे कॉम्पॅक्ट मॉडेल एक 5 गाईसाठी कसं असावं, तर हे पुणे सातारा म्हणजे पुणे कोल्हापूर रोडला सातारा हायवे पासून 3 किलोमीटर फक्त मध्ये आहे. हे बघण्यासारखं मॉडेल आहे, अतिशय कमी खर्चातलं मॉडेल आहे आणि इतक्या चीप प्राइसेस मध्ये. बरं, याला पोर्टेबिलिटी आहे. पोर्टेबिलिटी म्हणजे काय, ते कुठलाही प्लास्टिकचा ड्रम, त्याला तुम्हाला जर डाव्या कोपऱ्यामध्ये हे दिसतंय लोखंडाचे त्याचे साईडला पट्ट्या दिसतात, तर तो कुठलाही ड्रम कुठूनही कुठेही, म्हणजे अगदी शेणघाण झाली, चिखल झाला, पाऊस पडला, ऊन खूप लागलंय, असं काही जरी गोठ्यामध्ये वातावरण असलंच इन केस, तरी ते कुठला म्हणजे इतक्या कमी वजनाचे आहेत. यू विल नॉट बिलीव्ह की हे इतक्या कमी वजनाचे आहेत की अगदी चौथीतले 2 मुलं सुद्धा याला उचलून बाजूला ठेवू शकतात. म्हणून कम्फर्ट ऑफ द ॲनिमल, तुम्हाला जर प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिटेबिलिटी अगर ॲनिमलची पाहिजे असेल तर त्यासाठी जनावरांच्या पोटात खाद्य व्यवस्थित गेलं पाहिजे, पाणी व्यवस्थित गेलं पाहिजे, वाढीचा वेग म्हणजे दर महिन्याला जे वजन करायचंय वासरांचं, त्याच्यामध्ये परफॉर्मन्स दिसण्यासाठी हाऊसिंगवर खूप महत्व दिलं गेलं पाहिजे. फॉरेन कंट्रीजमध्ये जे 30,000 गाईचा गोठा, 35,000 गाईचा गोठा, 10,000 गाईचा गोठा, अल्माराई म्हणजे जे आपलं जे अरब एमिरेट जे आहे त्याच्यामध्ये 10,000 गाईचे गोठे असतात. डेन्मार्क, हॉलंड, ऑस्ट्रेलिया त्याच्यात 35,000 गाईचे गोठे असतात. पण ते सिव्हिल स्ट्रक्चरवर एवढा जोर देतात. आता हे सगळे फोटो तुम्हाला इंटरनेटवर, गुगलवर मिळतात. मी जे तुम्हाला सांगतोय ते अगदी 10 बाय 20च्या गोठ्यामध्ये किंवा 20 बाय 20च्या गोठ्यामध्ये एक 5 जनावर कसे आम्ही केलेले आहेत हे तुम्ही कधी पण तुम्ही साताऱ्याला येऊन बघू शकता. दुसरं, इथे इन्कम हाऊसिंग अशा पद्धतीचं पाहिजे की त्याच्यामध्ये प्रोव्हिजन पाहिजे इन्कम, एक्स्ट्रा इन्कम मिळण्यासाठी. आता काय झालंय, गाईची व्याख्या ही फक्त दुधापुरती झालेली आहे. दूध पाहिजे, दूध पाहिजे, दूध पाहिजे, दूध पाहिजे, दूध पाहिजे. पण जेव्हा गाय दुधात नसते, म्हणजे फॉर एक्झाम्पल 9 महिने दूध दिले, 10वा, 11वा, 12वा महिना, 3 महिने जेव्हा ती दुधात नसते, तेव्हा तिचं जे शेणगोमूत्र आहे त्या गाईचा, त्याच्यापासून पैसा कमवायलाच पाहिजे. आणि तो जो एक्सपेंडिचर आहे कुठल्याही जनावरावर, मी आता कॉस्टिंगवर बोलणार नाही, पण 100 रुपये पर डे पर ॲनिमल हा खर्च आहे. आणि 100 दिवस म्हणजे 3 महिने जेव्हा गाय दुधात नसेल
फॉर एक्झाम्पल, तर 100 × 100 10,000 रुपये हे शेतकऱ्याचं कॅल्क्युलेटेड लॉस आहे. आणि त्यावेळेस त्यांनी हे आमचं जाधव साहेबांचं मॉडेल जे आहे सदाफुली गोशाळा सातारा, हे मॉडेल त्यांनी वापरलं पाहिजे. आणि वर्मी कंपोस्ट, गांडूळ खत, जे मी जी शेतकऱ्यांची भाषा ऐकतो मागच्या 31 वर्षामध्ये, खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये, की 1 ट्रेलर खत निघालं, 2 ट्रेलर खत निघालं, 5 ट्रेलर खत निघालं. खत म्हणजे शेणखत निघालं. पण मी असं विचारतो की 1 किलो शेणातून किती पैसा कमवला, 1 लिटर गोमूत्रातून किती पैसा कमवला. तर मग मात्र हे इकॉनॉमिक्सवर कोणी काम करत नाही. आणि ते इकॉनॉमिक्स आम्ही शिकवतो, करून घेतो. दिल्ली ते मदुराई आम्ही ह्याच पद्धतीने काम करतो. हे व्हॉट आर इन्कम सोर्सेस अदर दॅन मिल्क. म्हणजे मी ज्या गोशाळेचा औरंगाबादला 8 वर्षापासून ऍडवायझर आहे, तर त्यांचं तर म्हणणं असं आहे की मिल्क हे आमचं प्रॉडक्टच नाही, मेन प्रॉडक्ट आमचं शेण गोमूत्र आहे. आणि मिळालं दूध तर ते आमच्यासाठी बोनस आहे. ओके. सो हाऊसिंग अँड मॅनेजमेंटमध्ये प्रोव्हिजन फॉर एक्सपान्शन असलं पाहिजे. आणि तुम्हाला दुधाशिवाय काय काय इन्कम मिळू शकतील याच्याबद्दल शेतकऱ्याचे कन्सेप्ट क्लिअर करून देणं हे ॲज अ वेटरनरियन आपलं काम आहे. धर्माबादचा गोठा मी आता दाखवत नाही वेळेअभावी, पण आपण आता लो कॉस्ट शेड डिझाईन म्हणजे काय. 2021 मध्ये आमच्याकडे एक शेतकरी आला होता. शेतकरी म्हणजे तो महाराष्ट्रात होता पण आता तामिळनाडूला आहे. थेनी नावाचं गाव आहे त्याचं. आणि तो गोठा मी 2 वर्षापासून ऑनलाईन मॉनिटर करतो. मी त्या गोठ्याला अजून गेलेलो नाही, पण दर महिन्याला आमची एक सिस्टीम पॅटर्न ठरलेला आहे. आम्ही मंथली ऑनलाईन ऑडिट करतो आणि त्याच्यानुसार त्या गोठ्याचं जे काही आवश्यकता असेल ती सगळी व्हॉट्सअप, टेलिग्राम, जीमेल वापरून आम्ही ते सॉल्व्ह करतो. ऑफकोर्स ट्रीटमेंट बद्दल सांगत नाही, तिथल्या वेटरनरीची त्यांनी मदत घ्यावी असं आम्ही त्यांना सांगतो. यांनी 2 वर्षापूर्वी ऑनलाईन ट्रेनिंग घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी पुणे, सातारा, सांगली इथे त्यांची माणसं पाठवली. ऑन जॉब ट्रेनिंगसाठी नोव्हेंबरच्या 20 मध्ये त्यांची 2 माणसं आली. त्या लोकांना इंग्लिश, हिंदी कळणं आणि मला तेलुगू, तमिळ कळणं अशाच्या त्यांच्या लोकांचं 2-3 दिवस मी ट्रेनिंग घेतलं. त्यांनी पुण्यातला गोठा बघितला आणि कराडचा पण गोठा बघितला. पुण्यातला एक गोठा त्यांना मी दाखवला होता तो 15 लाखाचा होता. कराडचा जो गोठा दाखवला होता 1 लाखाचा होता. आणि त्यांनी ह्याचं एक मंथन करून म्हणजे याचं एक चांगलं छानपैकी मिक्सचर तयार केलं आणि स्वतःचं गोठ्याचं मॉडेल तयार केलं. या गोठ्यामध्ये तुम्हाला आता मी पीपीटी दाखवणार आहे. त्याच्यात सिव्हिल कन्स्ट्रक्शन, मेंजर्स, वॉटर अरेंजमेंट, लूज हाऊसिंग सिस्टीम, बरं का, हे जे लोक या गोठ्यात म्हणजे नवीन येणार आहेत त्यांच्यासाठी तर आहेच. पण ज्या लोकांकडे स्वतः आता एक्झिस्टिंग काऊ म्हणजे काऊ, मी HFच्या विरोधात नाही, पण मी जास्त करून भारतीय गाई आणि गोशाळांमध्ये काम करतो. माझे सगळे कस्टमर ते आहेत. तर आता जे HF काऊ, जर्सी काऊ, बफेलो सिस्टीम, एक्झिस्टिंग काऊ फार्म, गोशाला ओनर जे आहेत त्यांच्यासाठी माझं हे खालचं जे पीपीटी आहे ते आय ओपनर आहे. आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात बघा तुम्ही, मी पंजाब, हरियाणा, कर्नाल, त्याच्यानंतर खाली चित्तूर, राजमंड्रीपर्यंत फिरलेलो आहे मागच्या 31 वर्षामध्ये. आपल्याकडे जे गोठे बांधून होतात ते कॅपलाइज स्ट्रक्चर असतात आणि त्याच्यामुळे व्हेंटिलेशन होत नाही, अमोनिया वर जात नाही, हवा गरम राहते. किंवा तुम्ही बघा, तुम्ही आता फील्ड वेटरनरियन आहेत, माझ्यापेक्षा तुम्हाला अनुभव जास्त आहे. काही लोक पंखे बांधतात म्हणजे पंखे लावतात गोठ्यामध्ये, पण पंख्याची गरम झाली हवा उन्हाळ्यामध्ये. फॉर एक्झाम्पल आता नांदेड हे 44 डिग्री सेंटीग्रेडला जातं कधी कधी. जळगाव, माझा एक कस्टमर जळगावचा आहे, तो म्हणला सर यावर्षी जळगाव 47 डिग्री आहे. तर अशा म्हणजे वन्स ती काऊ एन्व्हायरमेंटल टेम्परेचर, संकरित गाय जर तुम्हाला चांगली संगोपन करायची असेल तर तिचं एन्व्हायरमेंटल टेम्परेचर 20 डिग्रीच्या खाली येऊ नये आणि 32 डिग्रीच्या वर जाऊ नये एन्व्हायरमेंटल टेम्परेचर. त्यासाठी जे काही मॅनेजरियल स्किल वापरायचं आहे ती मालकाची जबाबदारी आहे. पण हे जे अमोनिया किंवा आपण गोठ्यात गेल्यानंतर डोळ्यामध्ये चुरचूर झाल्यासारखं होतं, इरिटेशन होतं, तर हे सगळं इम्प्रॉपर व्हेंटिलेशनचं काम आहे. दुसरी गोष्ट, ज्यांनी पंखे लावलेले आहेत गोठ्यामध्ये त्यांना लाईट बिल येतं. भरतात की नाही तो भाग नंतरचा आहे, पण लाईट बिल तर येतं. देशाची एनर्जी कंझ्युम होते, लाईट कंझ्युम होते. त्यासाठी हे जे गोठा तुम्ही आता बघताय त्याच्यामध्ये बघा तुम्ही 14 फुटी पत्रा वापरलेला आहे. इकडून हवा आली की तिकडे निघून गेली. जनावरला कम्फर्ट झोन आहे. कम्फर्ट झोन म्हणजे हेल्दी काऊ, वेल्दी ओनर. मी बऱ्याच लोकांना हे शिकवत असतो, गाईला हेल्दी ठेवा, गाय तुमच्या खिशामध्ये पैसा येईल एवढी निश्चितपणे काळजी करेल. लूज हाऊसिंग सिस्टीम मध्ये म्हणजे ह्या गोठ्याची जर कॉस्ट तुम्ही जर, मी मुद्दाम शेवटी सांगणार आहे की इतक्या कमी खर्चामध्ये एवढ्या लूज हाऊसिंग सिस्टीमचा गोठा
आणि हा फोटो, त्याच्यामध्ये तुम्ही बघा कुठेही गवंडी नाही, मिस्त्री नाही, वाळू नाही, पाणी टाकणे नाही, प्लास्टर नाही, काहीच नाही. ज्या म्हणजे सिमेंटची जी आपली सिमेंट पाईप फॅक्टरीज असतात ना, त्या पाईप फॅक्टरीचे हाफकट पाईप आणले आणि त्यांच्या समोर त्या गायींच्या समोर ठेवले. हे जे तुम्हाला राईट साईड आणि लेफ्ट साईडला जे बांबू दिसत आहेत, ते बांबू म्हणजे आधी उभे बांबू रोवले, नंतर डावे बांबू रोवले आणि 2 बांबू एकमेकाला म्हणजे त्याच्यावर ताण कॉन्स्टंट पाहिजे म्हणून फक्त त्याच्यामध्ये लोखंडाचे छोटे छोटे पाईप टाकले, GI पाईप, स्टील पाईप टाकले. आता या फार्मचं वैशिष्ट्य असं आहे की मधून जी बैलगाडी जाते त्यांची किंवा छोटा ट्रॅक्टर जातो, तो एकच माणूस दोन्ही बाजूला खाद्य टाकतो. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर 20 वर्षापूर्वी जे मोठे लग्न असायचे, त्या लग्नामध्ये बुंदी वाढताना, बुंदीचे लाडू वाढताना एक माणूस ओढायचा आणि 2 माणसं बुंदीचे लाडू द्यायचे. हा सेम सिस्टीम आहे. आता तुम्ही TMR मशीन आणि 5 लाखाचं मशीन आणि 10 लाखाचा ट्रॅक्टर आणि हे शेतकऱ्याला, जनरल शेतकऱ्याला आपण सांगू नये. वर्किंग कॅपिटल साठी पैसा राहायचा असेल तर त्याला ही, आम्ही तर अक्षरशः बैलगाडी फिरवायला तयार आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला मोटरसायकलची जी मॉडेल दाखवलं ते सुद्धा या गोठ्यामध्ये वापरता येतं. तर कॅपिटल कॉस्ट ही कमीत कमी राहावी याच्यासाठी हा गोठा आहे. आणि मी अभिमानाने तुम्हाला सांगतो की हा गोठा बांधायला, म्हणजे 20 गायींचा गोठा बांधायला फक्त 1.5 लाख रुपये लागलेले आहेत. आणि अगेन आय रिपीट, भारतामध्ये 10 लाखाचा गोठा, 15 लाखाचा गोठा. 5 वर्षापूर्वी एक जण माझ्याकडे आला होता, सर म्हणला सर 16 लाख रुपये गोठा बांधायला लागलेत. म्हणलं तुम्हाला कोणी सांगितलं 16 लाख खर्च करायला? दूध गाय देत असते, पैसा दुधातून मिळतो, तुम्ही एवढा खर्च केला कशाला? भारतामध्ये तुम्ही जर, म्हणजे अर्धा भारत तर माझा फिरून झालाय, पण अनेक ठिकाणी बरेच गोठे चुकीच्या पद्धतीने बांधले जातात किंवा त्याच्यावरचा मेंटेनन्स खर्च जास्त असतो किंवा जनावरला जे काही खायला द्यायचं आहे त्याच्यामध्ये लेबरची मेहनत जास्त असते आणि म्हणून लेबर कंटाळतात गोठ्यात काम करायला. तुम्ही फेसबुक उघडून बघा, लेबरच मिळत नाही. इतकी इन्क्वायरी असते लेबरसाठी. तर ते लेबर मॅनेजमेंट, आता तो विषय मी घेणार नाही, परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह सिस्टीम, लेबरची इफिशियन्सी कशी वाढवायची. म्हणून म्हटलं की मला 16 तास लागतात हे सगळं बोलण्यासाठी, मला 1.5 तासात उरकायला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे मी फास्टली घेतो आहे. तर हा आमचा आर्किटेक्ट कडून म्हणजे किती नट लागणार, किती बोल्ट लागणार, हे सगळं पद्धतीने करून घेऊन, आणि कुठल्याही गाईच्या खाली भर पावसामध्ये, जे इकडे शेडनेट आहे, तुम्हाला इकडे उजवीकडे शेडनेट दिसतंय, डावीकडे शेडनेट दिसतंय, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही पाऊस आला तरी या गोठ्यामध्ये चिखल होणार नाही, मस्टायटिस होणार नाही, सबक्लिनिकल मस्टायटिस होणार नाही, ही आम्ही सगळी काळजी घेतलेली आहे. आणि हा गोठा मागच्या वर्षी मार्च 21 मध्ये बांधून झाला. आणि दिस इज माय, म्हणजे माझ्या 31 वर्षाची तपस्या, म्हणजे हा लूज हाऊसिंग सिस्टीम मधला एकदम लो कॉस्ट गोठा. तर हे कोणीही करू शकतो, मदुराईच्याच माणसाने केलं पाहिजे असं नाही. भारतामध्ये ही स्लाइड पाहिल्यानंतर कुठल्याही गोठ्या मालकाला हे आपण स्वतः करू शकतो याचा कॉन्फिडन्स येईल. याच्यामध्ये टेक्निकली फार असं नाही, सिव्हिलचा खर्च तर अजिबातच नाही, आणि वाळू आणा, सिमेंट आणा, प्लास्टर आणा, पाणी मारा, काहीही नाही याच्यामध्ये. इवन जे आय एम प्राऊड टू से दॅट पाठीमागे मिल्किंग मशीनची पण व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे या अशा, याला आपल्या थोड्याशा गावरान भाषेत, इतक्या गावरान गोठ्यामध्ये मिल्किंग मशीन कशी वापरता येईल असं मला एका जणाने विचारलं, एका शेतकऱ्याने. म्हणलं ठीक आहे, आम्ही ती पण व्यवस्था केली. म्हणून तुम्हाला जर मिल्किंग मशीन लावायची असेल दोन्ही बाजूनी पाठीमागे, ती सुद्धा व्यवस्था आम्ही मिल्किंग मशीनची या गोठ्यामध्ये केलेली आहे. सो वी आर ट्राईंग टू रन विथ द टेक्नॉलॉजी. ठीक आहे. सो फर्स्ट पार्ट जो लूज हाऊसिंग सिस्टीमचा होता त्याचा मी सारांश सांगतो. 1.5 लाखामध्ये 20 गाईचा गोठा व्हायला पाहिजे. सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा खर्च अतिशय कमी असावा. पोर्टेबिलिटी, पोर्टेबिलिटी आजकालचा त्यांचा आवडीचा शब्द, पोर्टेबिलिटी, मोबाईल नंबर पोर्ट होतो. तर ही आता ज्या गाईंच्या समोर ज्या सिमेंटच्या गव्हाण म्हणता येणार नाही त्याला, जे गोल सिलेंड्रिकल पाईप ठेवले आहेत, हे पाईप तुम्ही उचलून, म्हणजे मुक्त गोठा पद्धतीमध्ये याच्यातले 1-1, 2-2 पाईप काढून, आता हे पावसाळा होता म्हणून त्यांनी मध्ये आणून ठेवलं. अदरवाईज ही सेज दॅट की आय वॉन्ट टू पुट ऑल दिस मेंजर्स. आता याला मेंजर पण म्हणता येणार नाही. आपली जी पुस्तकातली भाषा आहे मेंजरची, ती म्हणजे लांब असणारी गव्हाण. हे जे यांनी केलं हे सिलेंड्रिकल पाईप आहे. हार्डली एक पाईप 700 रुपयाला मिळतो, 700 ते 800 रुपयाला मिळतो. तर ते म्हणले की मला पावसाळा संपला की हे सगळे उचलायचे आणि गोठे, म्हणजे ज्याला आपण गोठ्यामध्ये लूज हाऊसिंग सिस्टीम मध्ये गाईला जिथे पाहिजे तिथे आणि जेव्हा पाहिजे तेव्हा
जर तिला पाहिजे खायला पाहिजे असेल तर ते मिळेल आणि बफे सिस्टीम राहील असं त्यांनी मला सांगितलं. लिमिटेड सिस्टीम नाही, अनलिमिटेड थाली ही बफे सिस्टीमची व्यवस्था त्यांनी विंटर पासून पुढे चालू केली आहे आणि त्याच्यामुळे गायींचं पोट भरतं, पाहिजे तेव्हा मिळतं, जितकं पाहिजे तेवढंच गायी खातात. आणि तुम्ही आता पाठीमागे नारळाचे झाडं वगैरे सगळे तुम्हाला दिसत आहेत, त्याच्यामुळे जिथे रुमिनेशनसाठी, रवंत करण्यासाठी, जुगाली करण्यासाठी त्या सगळ्या गायी तिथे जाऊन बसतात. अँड द ओनर इज व्हेरी हॅपी नाव. अरे वेळेचं फारच गडबड आहे. मॅनेजमेंट तर लूज हाऊसिंगचा विषय म्हणजे संपवावा लागला, कारण तो वेळेच्या मर्यादेमुळे. आता आपण मॅनेजमेंटकडे येऊ. ज्यावेळेस मी 1990 मध्ये BVSC झालं, 91 मध्ये, त्याच्यानंतर प्रॅक्टिसला सुरुवात केली होती थोडी 94 मध्ये PG झालं आणि मग जे काही सिनियर ज्युनियर आता डिपार्टमेंटमध्ये आहेत, 500 ते 1000 लोक महाराष्ट्रात आहेत, त्यांच्याकडून एकच यायचं की ट्रीटमेंट. गाय आजारी पडली, ट्रीटमेंट. डिस्ट्रोफिया झाला, ट्रीटमेंट. म्हणजे व्हेटरनरियनचा रोल मागच्या मी आता 70 वर्षात म्हणायला हरकत नाही, तो फक्त ट्रीटमेंट पुरतं झाला. त्याच्यामुळे कसं झालं की AI ऑर ट्रीटमेंट, फार गरज पडली तर गायनेकोलॉजी, इथपर्यंत मर्यादित डॉक्टरची व्याख्या झाल्यामुळे आपलं इम्पॉर्टन्स फील्डमध्ये ॲज अ टेक्निकल पर्सन फक्त ट्रीटमेंट पुरतं मर्यादित झालं. आता जे स्मार्ट काऊ ओनर्स येतात फील्डमध्ये, त्यांनी आपल्या आधीच बऱ्याच वेळा YouTube पाहिले असते, व्हॉट्सअप पाहिलं असतं, टेलिग्राम पाहिलं असतं, ते त्यांच्या 4 व्हीलर काढतात, ते गुजरात फिरून येतात, ते राजस्थान फिरून येतात, ते मदुराईला जातात. म्हणजे ते आपल्या गायडन्ससाठी थांबत नाहीत. ते आयदर हार्ड कॅश असेल तर स्वतः सगळं करतात, बँक लोन असेल त्यासाठी थांबतात, सबसिडी असेल थोडं अजून 2 महिने थांबतात. पण सल्ला घेणे म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर हा मॅनेजमेंटचा कन्सल्टंट असू शकतो, हे अजून तेवढं सिद्ध झालेलं नाही, निदान भारतामध्ये तरी. आपल्या लायब्ररीमध्ये लेमनेस इन हॉर्सेस 25 पुस्तकं असतात, ज्याच्या फील्डमध्ये आल्यावर काहीच उपयोग नाही. मॅनेजमेंट शिकवायचं असेल तर मागच्या 10-20 वर्षामध्ये एका गायीला 4 इंजेक्शन दिले आणि ती कुठल्या तरी एका इंजेक्शननी ती गाय दुरुस्त झाली किंवा व्हावी, आणि मालकाला एक मानसिक समाधान असतं आणि डॉक्टरचं समाधान असतं. ते आता थोडं आपल्याला बदलायला लागेल. आपल्याला ट्रीटमेंटच्या आपलं जे ककून होता की मी फक्त ट्रीटमेंट पुरता, याच्यातून थोडंसं बाहेर येऊन, म्हणजे ते कोश असतो एक रेशमाचा कोश असतो, तसा एक कोश आपल्या भोवती जो तयार झाला मागच्या मी जो अनुभव होता 31 वर्षामध्ये, त्याच्यातून थोडं बाहेर यायचे. आपलं मेंटल ब्लॉक बदलायचं आहे, आपल्याला थोडीशी सुधारणा करायची आणि आपण मॅनेजमेंट आता शेतकऱ्यांना पुढे सांगणार आहोत. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे कॅपेक्स इंडस्ट्रीची भाषा आहे. वर्किंग कॅपिटल कोणाला किती लागेल, 1 ते 5 गाईला किती लागेल, 5 ते 20 गाईला किती लागेल, 20 ते 50, 50 ते 200 आणि 200च्या वर, यांच्यासाठी कॅपिटल एक्सपेंडिचर आणि वर्किंग कॅपिटल याची भाषा आपली क्लिअर असली पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत. आणि बऱ्याच वेळा शेतकरी आमच्या 23 तासाची व्हिडिओ पाहूनच आमच्या हाकडे येतो की सर हे तुमचं एवढं पाहून झालंय, आता माझा गोठा वर्षभर चालवायला घ्या. आजच सकाळी मी नांदेडचा गोठा चालवायला घेतला, देगलूरचा 70 गायींचा गोठा आहे गिरमधला. मी तिरुपतीजवळ मदनपल्ली म्हणून आहे, तिथला गोठा 3 वर्षापासून ती गोशाळा मी चालवतो. आमचा हैदराबादला कॉन्फरन्स झाली होती, म्हणजे जानेवारीच्या 30 तारखेला आणि जानेवारीच्या 31 तारखेला बेंगलोरला झाली होती. तर हे दोन्ही कार्यक्रम मीच एकटा घेतो, सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत. ह्याच्या जर PPT तुम्हाला पाहिजे असेल तर मॅडमकडे ते तुमचे मेल ID पाठवा, मी त्या सगळ्या मेल ID वर देण्यासाठी पाठवण्यासाठी त्या PPT मी पाठवतो. आम्ही जे टॉपिक कव्हर करतो, फायनान्शियल मॅनेजमेंट, ॲनिमल हेल्थ, पशु आयुर्वेदा, होमिओपॅथी, ब्रीड मॅनेजमेंट, इम्पॉर्टन्स ऑफ लॅब अँड टेस्ट, गोशाला प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन्स, आणि आता मी थोडं ऍड केलं त्याचे टेक्नो कमर्शियल मॅनेजमेंट ऑफ द फार्म. अभावी मी गाईचं वजन किती, तर लोक माझ्याकडे चेष्टेने हसायचे 2018 पर्यंत. मग मी 40,000 रुपये खर्च करून वेबसाईट बनवली आणि त्याच्यात आम्ही हे सगळं दिलेलं आहे. तर पुण्यामध्ये कमिन्स इंडिया फाउंडेशन नावाची कंपनी आहे, त्यांच्यावर मी 3 वर्षापासून काम करतो. आणि आता तुम्ही उजव्या कोपऱ्यामध्ये बघताय की आम्ही आदिवासी महिला ज्यांना अंगठा सुद्धा मारता येत नाही, अशांना आम्ही म्हशीचं वजन करायचं शिकवलेलं आहे. तर 1 मिनिट लागतो एका जनावरचं वजन करायला. 5 वर्षापूर्वी कसं व्हायचं, छातीचा घेर गुणिले लांबी भागिले 660, मग इंचात का सेंटीमीटरमध्ये, ते कन्फ्युजन असायचं. आता तसं काहीच नाही. पुण्यामध्ये तो वजन करायचा टेप मिळतो, तो टेप घ्यायचा,
आणि शेतकऱ्याला म्हणजे पहिल्या वेळेस काय होईल, आता ही उजव कोपऱ्यातली आदिवासीची बाई आहे पारनेर तालुक्यातली, जिथे आम्ही मागच्या 3 वर्षापासून काम करतो आहोत. थोडं शिकवायला वेळ लागला, 5 मिनिटं लागली, पण त्यांना सवय झाली ना, ते 1 मिनिटात करते. आता मी 1 मिनिटात एका जनावरांचं वजन करतो. असं वासराचं वजन, it may be HF, or it may be Jersey, or it may be Gir, or Sahiwal, or Khillar, or Dangi, or Gaudav, or whatever it may be. इव्हन तुमची रेडी पाडी, दर महिन्याला वजन वासराचं म्हणजे व्हायलाच पाहिजे. आणि 18 महिन्याची म्हणजे मी म्हणजे माझा अनुभव HF मधला जरी आहे तरी मी तुम्हाला स्पेशली म्हशीमध्ये म्हणजे रेडीमध्ये किंवा आपल्या इंडियन ब्रीड्समध्ये म्हणजे लाल कंधारी असेल, देवडी असेल, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जी तक्रार आहे की 2-2, 3-3 वर्ष अनस्ट्रेसचे प्रॉब्लेम येत राहतात. मी गॅरंटीने तुम्हाला सांगतो, मी नाशिकला केलेलं आहे 2 वर्षापूर्वी 18 महिन्याची कालवड इंडियन ब्रीड्स. HF जर्सीनी येणं तर मला काही विशेष नाही, मी तर केव्हाही करतो, कोणीही करतो, शेतकरी पण करतो. पण इंडियन ब्रीड्समध्ये किंवा म्हशीच्या रेडीमध्ये, हिफरमध्ये मी 18 महिन्यामध्ये 250 किलो वजन आणतो आणि 27 ते 28 महिन्याला डिलिव्हरी करून त्या मालकाला देऊन टाकतो. ही जी पर डे जे 100 रुपये 50 रुपयाचा खर्च आहे, अनाठ आहे, तो खर्च कमी करून देणं शेतकऱ्याला आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल पाहणं हे आपलं काम आहे ॲज अ मॅनेजमेंट कन्सल्टंट. आणि त्यासाठी ज्या ज्या रिसोर्सेस लागतात त्या रिसोर्सेस म्हणजे पुण्यामध्ये सगळ्या प्रकारची पुस्तकं मिळतात. आता तर ई बुकचा जमाना आहे, आमचं एक पुस्तक ई बुकवर पण आहे. हा वजन करायचा टेप मिळतो ह्याच्याजवळ तुमचं माई मंगेशकर हॉस्पिटलच्या बाजूला, म्हणजे वारजे माळवाडीला बायफचं ऑफिस आहे, तिथे सगळी पुस्तकं मिळतात. किंवा तुम्हाला कोरिअर पाहिजे असेल तर कोरिअरची व्यवस्था मी करू शकतो. हा टेप तुम्ही मागवू शकता. म्हणजे आता कम्युनिकेशन एवढं फास्टर झालेलं आहे की आपल्याला ते ऑर्डर करणं, मागवणं, YouTube पाहणं, त्याचे काही स्टडी करणं, नोट्स करणं आणि त्याचा समाजाला फायदा देणं, काऊ ओनर्सला फायदा देणं. आम्ही याच्यामध्ये महिला बचत गटांना हे ट्रेनिंग दिलेलं आहे. त्याचे अनुभव आता वेळेअभावी सांगता येणार नाही. टूल्स, अनालिटिकल स्टडी म्हणजे काय, टूल्स, आता हे टूल्स फार कॉमन शब्द झालेला आहे युट्यूबमुळे. तर त्याची कॉस्टिंग काय त्या शेतकऱ्याची फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये, त्याच्याकडे चार्ट, ग्राफ काय आहेत. आता 5 आणि 20 गाईवाल्या मालकाला आपण मोबाईलचा ॲप सांगू शकतो पण सॉफ्टवेअर नाही सांगता येत. म्हणजे 50 गाईच्या वरचे गोठे आहेत तिथं सॉफ्टवेअर अतिशय चांगलं उपयोगाला येतं. आणि ज्याच्याकडे 1 गाय जरी असेल, 1 गाय म्हणलं मी, त्याच्यामध्ये सुद्धा मोबाईल ॲपचं ॲप्लिकेशन आवश्यक आहे. आम्ही जे ऑनलाईन ऑडिट करतो त्याच्यामध्ये 15 MB पर्यंत व्हिडिओज मागवतो की गाईचे खुरं कसे आहेत, गाईच्या नाकावर थेंब आहेत का, हे ऑनलाईन ऑडिटचे सगळे 17 मुद्दे असतात. एक्सरसाइज, मंथ एंडला कॉस्टिंगचे एक्सरसाइज आम्ही करून घेतो, तुम्ही पण करून घ्या, फार सोपं आहे. अंडरस्टँड द इन्व्हेस्टमेंट अँड आउटपुट, डिफरंट चाफ कटर्स. आता तुम्ही डाव्या बाजूला आपला विषय येतो मॅनेजमेंटचा, त्याच्यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंटचा. तर आता शेतकऱ्यामध्ये आधीच तर समस्या अशी आहे की लेबर मिळत नाही, जे लेबर मिळतात ते व्यवस्थित काम करत नाहीत. आणि मग जनावरला सकाळी संध्याकाळी जो चारा पाहिजे आहे त्यासाठी हे जे डाव्या कोपऱ्यातले जे चाफ कटर तुम्हाला दिसत आहे, याची जी ब्लेड आहे त्या ब्लेडला एकाच बाजूने धार आहे. आणि मग ही धार काही कारणाने म्हणजे वर्क ओव्हरलोडनी जर हे झाली, बोथट झाली, तर मग कडबा, कडवळ, ऊस हे सरळ निघत नाहीत, म्हणजे व्यवस्थित कापल्या जात नाहीत. म्हणजे मॅन पॉवर आणि मॅन आवर्स, आपण एकीकडे म्हणतो की लेबर काम करत नाही, एकीकडे आपण त्यांना चांगले रिसोर्सेस द्यायला पाहिजे. तर हे उजव्या कोपऱ्यामध्ये साताऱ्याचं जे मशीन आहे त्याच्यामध्ये याला गिअरबॉक्स पण नाही, गिअर ऑइल पण नाही. याच्यामध्ये चाळण्या जर टाकल्या तर मका भरडा, गहू भरडा, ज्वारी भरडा, हा भरडा सगळा निघतो. दुसरी गोष्ट म्हणजे जे ॲग्रो वेस्ट आहे, उदाहरण नारळाच्या झावळ्या, शेतामधले वाळलेले झाडं ज्याच्या फांद्या, हे सगळे या मशीनमध्ये पावडर स्वरूपात निघतात आणि ते जनावरांचे खाद्यात वापरतात. पण आज आपला न्यूट्रिशनचा टॉपिक नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यात फारसं बोलणार नाही. पण जी चाफ कटर आहे ती इफिशियंट पाहिजे, त्याला गिअरबॉक्स नसावा, त्याला गिअर ऑइल नसावं आणि त्याला मल्टिपल फंक्शन्स असावेत. मी नगरमध्ये एका शेतकऱ्याला म्हणलं एका शेतकऱ्याचं बोट गेलं म्हणलं या चाफ कटरमुळे. तो म्हणला, साहेब तुम्ही बोटाचं सांगताय, पारनेर तालुक्यात एका शेतकऱ्याचा अख्खा हातच गेला कुटी मशीनमुळे, चाफ कटरमुळे, त्याचं आयुष्य बरबाद झालं. तर हे जे शेतकरी म्हणा किंवा काही आपल्या सिस्टीम मधले दोष आहेत सबसिडी नावाचे, त्याच्यामुळे हे म्हणजे गाईचं नुकसान होतं, मालकाचं नुकसान होतं, फायनान्शियली लॉसेस होतात.
ज्या शेतकऱ्याची ताकद आहे त्यांना तुम्ही ऍडवाइस करा, चांगल्या क्वालिटीचं चाप कटर त्यांनी घ्यावं आणि गोठ्याचा फायदा करावा. नेक्स्ट वी विल टॉक अबाउट फॉडर बीट. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे सलाड खातो त्या सलाडमध्ये बीट असतं, म्हणजे पिंक कलर किंवा व्हायलेट कलरचं जे असतं, मरून कलरचं, तर ते जे बीट आहे तर ते बीट हिमोग्लोबिन वाढवतं. हे मी 2015 मध्ये साताऱ्यात बघितलं. तर ते जे शेतकरी आहेत आमचे, जे तुम्हाला गोठा दाखवला, त्या गोठ्यामध्ये ते बीट लावतात. त्याला फॉडर बीट म्हणतात. फॉडर म्हणजे फॉडर, आपला चारा, आणि बीट म्हणजे बीट. हे फॉडर बीट जे आहे हे जर प्रत्येक शेतकऱ्याने 1 गुंठा 2 गुंठे 2 वाफे 4 वाफे जरी लावलं तर त्याच्यामध्ये एक्सलंट सोर्स ऑफ आयर्न आहे. त्याच्यामुळे काय होतं की हिमोग्लोबिन वाढतं. हिमोग्लोबिन वाढलं की सगळी सिस्टीम व्यवस्थित चालते आणि हेल्थ आणि वेल्थ, म्हणजे गायीची हेल्थ सुधारते, मालकाची वेल्थ सुधारते. आता तुम्ही म्हणाल याचा वेल्थशी काय संबंध आहे? तर ज्या शेतकऱ्यांच्या दुधाला फॅट लागत नाही, अगेन आय रिपीट, जर HF आणि जर्सी असेल आणि फॅट लागत नसेल तर हे फॉडर बीट जे आहे हे खूप चांगलं काम करतं. आणि जर ज्या लोकांकडे देशी गायी आहेत त्या देशी गायींना जर हे दिलं तर याच्यामुळे जे लोक तूप तयार करतात त्या तुपासाठी या फॉडर बीटचा उपयोग होतो. मी दिल्लीला हे वापरलं व्हॉट्सअपवर आणि मला खूप चांगला अनुभव आला. तुम्ही शेतकऱ्यांना प्रमोट करा. आता याचं मैको, जी आपली गव्हर्नमेंटची कंपनी, मैकोच्या कंपनीमध्ये हे फॉडर बीट जे आहे हे खूप चांगल्या प्रमाणामध्ये मिळतं. अदरवाईज प्रायव्हेट कंपन्या पण आहेत. आणि फॉडर बीट लावणं शेतकऱ्यांनी ही प्रोफेशनची गरज आहे असं आपण त्याला ठसवून सांगितलं पाहिजे, जेणेकरून गायीमधले अनिमियाचे प्रॉब्लेम कमी होतील. नेक्स्ट 2000 ते 2021 मध्ये माझा एक्सपोर्टचा अनुभव आणि डोमेस्टिक अनुभव तुमच्यात शेअर करतो. दूध उत्पादन का घटतंय? मार्केटिंगच्या भाषेमध्ये दूध वाढवा, दूध वाढवा, दूध वाढवा, हे वाढलं की हे केलं तर दूध वाढेल, ते केलं दूध वाढेल. पण कोणीच या विषयावर बोलायला तयार नाही की आताच्या एक्झिस्टिंग सिच्युएशन्स मध्ये दूध का कमी होतंय. तर आम्ही आमचा बारामतीचा अनुभव जो आहे 8 वर्षाचा तो तुम्हाला 1 मिनिटामध्ये दाखवतोय. की सबसिडीत आलं, मोफत आलं, वेटरनरी डॉक्टरने आणून दिलं तरच जंताचं औषध वापरायचं, ही सिस्टीम आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आहे. त्याच्यामुळे एक 50 लिटर दूध कमी निघतं. मी वाढवायचं सांगत नाही, का कमी निघतं त्याच्यावर कोणीच बोलत नाही भारतामध्ये. मी तोच विषय घेऊन बोलतोय. खुरे न घासणे, हूफ ट्रिमिंग हे अतिशय आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या जमिनीमध्ये झिंक कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याकडे हूफचे प्रॉब्लेम जास्त आहेत, लेमनेसचे प्रॉब्लेम जास्त आहेत. मी अक्षरशः एका गोठ्यावर, नाव सांगता येत नाही, गोठ्यामध्ये गायीच्या खुरातून रक्त पडताना, ती गाय चालत होती आणि रक्त पडत होतं. इतके आपल्याकडे सिव्हिअर प्रॉब्लेम आहेत खुरं न घासल्यामुळे, आणि त्याच्यामुळे 50 लिटर दूध कमी होतंय. लसीकरण म्हणजे एक हे सांगतो की खुरं घासणारा माणूस किती घेईल? 200 ते 500 रुपये घेईल वर्षातून. 50 लिटर दुधाचे, अगदी डेअरीला जरी दूध टाकलं 20 रुपये भावाने, HF जर्सीचं देशी गाईचं दूध 50 रुपये लिटर आहे, तर 50 × 20 1000 रुपये, म्हणजे 500 रुपये घालून जर 1000 रुपये मिळत असतील आणि तेही एकाच वर्षात. बँका दाम दुप्पट देतात 7 वर्षात. ही आपली बँक आहे. शेतकऱ्याला आपल्याला एज्युकेट करणं आपलं काम आहे. ही तुझी बँक आहे, त्या बँकेत पैसा कैक पटीने चांगला निघेल. लसीकरण आपण लोकांच्या मागे लागतं की लसीकरण करा, पण त्यांना आपण हे कधी सांगितलं नाही की तुम्ही लसीकरण नाही केलं तर 100 लिटर दूध कमी निघेल, तुमचं 2000 रुपये नुकसान होईल. त्यानंतर गोठ्यातील अयोग्य वातावरण. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या हातामध्ये मोबाईल आहे, पण त्या मोबाईलचा उपयोग गोठ्यात कसा करायचा याचं एज्युकेशन प्रॉपरली झालेलं नाही. म्हणजे उदाहरण सांगतो, आता सातारा सकाळी 17 डिग्री सेंटीग्रेड होतं. मग ज्या शेतकऱ्याकडे संकरित गाय आहे त्यानं एकदम अलर्ट व्हायला पाहिजे, त्याला अलार्म आला पाहिजे की 20 डिग्रीच्या खाली झाले, मला प्रोटेक्शन करावं लागेल वेस्ट बाजूने, म्हणजे गारा पडल्यात, पाऊस पडलाय, उन्हाळ्यात ऊन जास्त झालंय. तर याच्यासाठी गोठ्यामध्ये गाईला वातावरण चांगलं मिळावं. मी पंजाबमध्ये अनेक वेळा गेलो आहे, तिथे AC लावलेले आहेत, ते शॉवर्स लावलेले आहेत. इतका खर्च तर म्हणजे आवश्यक नाही. किंवा आपण मराठवाड्यात काही गोठे मी बघितले अंबाजोगाई भागामध्ये, तर तिथे म्हणजे हात जर वर केला आपण गोठ्यात गेलो तर ते पंखा हाताला लागतं का, इतकी भीती वाटते. मग इतक्या कमी उंचीवर जर पंखे लावले असतील तर जी काही उन्हाळ्यात गरम फेकलेली हवा आहे ती त्या गाईला अजून त्रासदायक ठरते. म्हणजे गोठ्यात पंखे लावण्यापेक्षा गोठ्यात जर एक्झॉस्ट फॅन लावला असता तर खर्चही कमी झाला असता, इन्व्हेस्टमेंट कमी झाली असती, आउटपुट चांगलं मिळालं असतं. तर हे गाईला 12 ते 14 तास रुमिनेशनसाठी वेळ मिळाला पाहिजे, हे आपण शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे. आणि लूज हाऊसिंग सिस्टीममध्ये एक 100 ते 200 स्क्वेअर फूट जागा फक्त पुरेशी आहे. सकाळी 9 वाजता गुराख्याला गाई द्यायच्या आणि संध्याकाळी 5 वाजता येतात. डॉक्टर गंगावणे, जे नाशिक पंचवटी पांढरापळला 2000 मध्ये होते, त्यांनी मला खरं एक्सटेन्शन शिकवलं.
4 किलोमीटर गाय चालली की 1 लिटर दूध कमी होतं. सिंपल भाषेत त्यांनी मला इकॉनॉमिक्स शिकवलं. इतकं सिंपल शिकवलं त्यांनी. हे आपल्याला एक्सटेन्शन, प्रॉपर एक्सटेन्शन टेक्नो कमर्शियल मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये शेतकऱ्याला सांगायला आहे. हे मर्यादित गाय चालल्या पाहिजे. 100 लिटर दूध म्हणजे 2,000 रुपये त्याची सेव्हिंग होईल. मास्टायटिस भारतामध्ये, तो आता मी विषय घेणार नाही. मास्टायटिस या रोगावर 7,150 कोटी रुपये शेतकऱ्याचा ट्रीटमेंटवर खर्च होतो. याच्यामध्ये मी त्याचं जे गोठ्यातलं दूध कमी झाले ते धरलेलं नाही. फक्त हा ट्रीटमेंटचा खर्च मी सांगितला. आणि ट्रीटमेंटसाठी जे काही मग मी बारामतीला अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी लॅबमध्ये काम केलेलं आहे. तिथे डॉक्टर नाळे म्हणून होते, जे आता पांढरकवड्याला आहेत 2005 पासून. तर त्यांनी मला EST शिकवलं, अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्टिंग. आणि त्या लॅबमध्ये मी काम केलेलं असल्यामुळे मी सांगतो की इनडिस्क्रिमिनेट अँड इनअप्रोप्रिएट यूज ऑफ ड्रग्स, याच्यामुळे आपल्याकडे ड्रग रेजिस्टन्स तर येतोच आहे, पण ह्युमनमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो आहे. आणि आमचे एक्सपोर्टचे अनेक कंटेनर कॅन्सल होत होते या मास्टायटिसमुळे. तर एका शेतकऱ्याकडे एका गाई मागे 150 लिटर दूध कमी निघतंय. आपण त्याला एज्युकेट केलं पाहिजे. आम्ही तो प्रयत्न केला. 3,000 गाईंचं कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडे होतं. आणि हर्ड मॅनेजमेंट म्हणजे ते सगळं आम्ही केलेलं आहे. असंतुलित आहार हा विषय मला आज दिलेला नाही, त्याच्यामुळे फक्त टचिंग रेफरन्स देतो. इम्प्रॉपर एनर्जी टू प्रॉपर प्रोटीन रेशो हा चुकीचा भारतामध्ये असल्यामुळे, म्हणजे ज्यावेळेस पावसाळा आहे तर पावसाळ्यामध्ये फक्त हिरवाच, आणि तोही मोनोकॉट म्हणजे मका. ज्यांच्याकडे 3 वर्षाचं पाणी आहे ते फक्त नेपियर लावतात. किती एनर्जी ते किती प्रोटीन, किती चारा एकदल पाहिजे, किती चारा द्विदल पाहिजे, याचं व्यवस्थितपणे बॅलन्सिंग न झाल्यामुळे आपल्या भारतामध्ये प्रत्येक गाई मागे 200 लिटर दूध कमी निघतंय. सो आय एम कमिंग टू कन्क्लुजन. मी घड्याळाकडे पाहून बोलतोय की ह्या सगळ्या गोष्टी जर आपण रिड्यूस केल्या तर त्या प्रत्येक शेतकऱ्याकडे आत्ताच्या आहे त्या स्थितीमध्ये पर कव पर इयर 200 लिटर दूध, शासनाचा 20 रुपये भाव, 4,000 रुपये आजच्या ट्रेनिंगमधून एवढ्याच एका स्लाइडमधून मिळतील, या बाबतीमध्ये मी ओव्हर कॉन्फिडंट आहे. नेक्स्ट, सायलेज. दिवसेंदिवस कल्टिवेबल लँड कमी होत चाललेली आहे. प्लॉटिंग वाढत चाललेत, फ्लॅट वाढत चाललेत, अपार्टमेंट वाढत चाललेत, अर्बनायझेशन वाढत चाललं आहे. आणि त्याच्यामुळे लेबर समस्या वाढत चाललेली आहे. कारण मी हैदराबादला भोगलेलं आहे. 200 HF गाईचा फार्म असताना तो मोनोकॉटचा सायलेज चांगला तयार होतो. डायकॉटचा प्युअर होत नाही, पण तो मोनोकॉटमध्ये मिसळला तर चालतो. मी तो विषय घेणार नाही. पण ही जी उजव्या बाजूला जे मक्याचं कणीस तुम्हाला दिसतंय ते दाबल्यानंतर त्याच्यामधून चीक आला पाहिजे. त्या स्टेजला त्या शेतकऱ्याने ते कट करावं. अदरवाईज त्याचं जर एज वाढलं तर मग सायलेज चांगलं तयार होत नाही. त्याचा pH किती असावा, एखाद्या गाईला किती द्यायचंय, लेबर समस्या कशी कमी होते हे मी आता बोलणार नाही, वेळेची मर्यादा आहे. सो नाव पशु आयुर्वेदा. तुम्ही ह्यांचं नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंदचं जी PDF आहे 128 पानाची, तर तुम्ही वाचलेली आहे असं गृहीत धरून मी पुढे सरकतो आहे की 22 आजार त्यांनी इंग्लिश आणि हिंदीमध्ये दिले आहेत. कोणाला जर PDF लागत असेल तर नाडे मॅडमला फोन करा, तुमचा मेल ID द्या, मी त्यांना पाठवतो, ते तुम्हाला पाठवतील. तर ह्या 22 रोगांसाठी आपल्याला ज्या काही आवळा, बेडा, हिरडा, पिंपळ, पळस, तुळस, कोरफड, गुळवेल, कारलं, बेल, शेवगा अशा काही ट्रीटमेंटच्या साध्या पद्धती ज्या आहेत त्या पुस्तकामध्ये ते दिलेल्या आहेत. आणि हिंदी आणि इंग्लिशमध्ये ते पुस्तक अवेलेबल आहे. PDF आहे, 128 पानाची PDF आहे. आणि अतिशय सुंदर कलर्ड फोटो, अगेन आय रिपीट, कलर्ड फोटो आहेत. त्याच्यामुळे ते पुस्तक घेऊन कुठलाही शेतकरी कुठल्या डोंगरात गेला बरं का, तर तो त्याची गाय दुरुस्त करू शकतो. 75% प्रॉब्लेम आम्ही शेतकऱ्याला हे ट्रेनिंग देतो की तुझी गाय तू दुरुस्त कर. सेकंडली, बायफनी एक पारंपरिक पशु औषधी नावाचं पुस्तक छापलेलं आहे, 150 रुपयाचं आहे, वारजे माळवाडीला मिळतं. आणि त्या पुस्तक एक इंग्लिशमध्ये आहे. ते भारतामध्ये जवळजवळ 500 वेटरनरी डॉक्टरांना मी दिलेलं आहे. आणि मराठीतलं एक पुस्तक मिळतं, ते पण आम्ही 1001 मराठी शेतकऱ्यांना दिलेलं आहे. तर त्या पुस्तकाचा वापर करून मल्टी ड्रग रेजिस्टन्स इन ह्युमन बिंग असा माझा 3 वर्षापासून प्रोजेक्ट चालू आहे. डॉक्युमेंटेशनला थोडा वेळ लागतो, पण यश निश्चित आहे. याचाच वापर करून आम्ही आदिवासी महिलांना इन्फेक्शन अँड इन्फ्लेमेशन ऑफ द अडर, मास्टायटिसमध्ये जी कोरफड असते ना, कोरफड प्रत्येक शेतकऱ्याला कोरफड माहिती आहे, तर ती कोरफड सोलायची, त्याच्यामध्ये जो काचेसारखा गर निघतो जेली, ते जेली चाकूने ती जेली सहज हातावर येते. त्याच्यात एक चिमूटभर हळद टाकायची आणि हळद टाकून ते त्या जेलीमध्ये ती हळद मिसळायची, चांगले एकजीव मिश्रण तयार करायचं आणि ते गाईच्या कासेला खालून वर रगडायचं. 12 तासामध्ये इन्फेक्शन कमी होतंय.
जर इन्फेक्शन कमी नाही झालं, होतं 70-80% केसेस. आम्ही महिला बचत गटांना ट्रेनिंग देतो पारनेर तालुक्यामध्ये, तर त्यांनी 70-80% महिलांनी सांगितलं की सर हे कोरफड म्हणजे जादू आहे. जर इन्फ्लेमेशन असेल तर 12 तासात दुरुस्त होतं. इन्फेक्शन असेल तर त्याला अजून काही आयुर्वेद वापरलं पाहिजे. आणि जर अजून एक्सटेंड होत असेल तर तुमचे जे कोण सल्लागार आहेत त्यांची होमिओपॅथीची मदत घेतली पाहिजे. त्याच्या उपर जर कॉम्प्लिकेटेड केस असेल मॅस्टायटिसची, बरं का, तर मग तुमचा जो रेग्युलर डॉक्टर आहे त्यांची मदत घ्यावी. खास करून जे आदिवासी पट्ट्यामुळे जंगलच्या बाजूला किंवा जिथे आपल्या वेटरनरी डॉक्टरांना जायला यायला त्रास होतो किंवा म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कमी आहे वगैरे वगैरे अशा ठिकाणी, किंवा तुम्हाला एखादी केस आली आहे आणि मध्ये नाला वाहतोय, ओढा वाहतोय, अशा मी जालन्यामध्ये म्हणजे तशा केसमध्ये मी काम करत होतो डायनामिक्सला असताना. तर त्या शेतकऱ्यांचे फोन आल्यावर आम्ही त्यांना असे देशी जुगाड सिस्टीम, पारंपरिक पशु औषधी सिस्टीम शिकवत होतो आणि त्यांचे आम्हाला फोन यायचे, सर फोनवर तुम्ही गाय दुरुस्त कशी काय करता? म्हणजे ठीक आहे, जे काही वेटरनचं नॉलेज आहे त्याला मी पशु आयुर्वेद आणि पशु होमिओपॅथीमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कन्झ्युमेबल मिल्क, जो आपल्याला पुढचा विषय घ्यायचा आहे, की माणसाला पिण्यालायक दुधाची निर्मिती ही उत्पादकाची जबाबदारी आहे. पण आपण ॲज ए कन्सल्टंट किंवा मॅनेजमेंटचा पार्ट त्यांना शिकवला पाहिजे. हे आपलाही तेवढाच थोडासा रोल त्याच्यामध्ये आहे. सो नाऊ आयुर्वेदा, तुम्हाला अश्वगंधा माहिती आहे, दूध वाढीसाठी शतावरी माहिती आहे. औरंगाबादला आता आम्ही 3 दिवसाचा वर्कशॉप घेतला होता. आम्ही शेतकऱ्यांना शतावरी दाखवली. कालच मी इचलकरंजीला आमच्या कस्टमरसाठी जाऊन आलो, तिथेही शतावरी आहे. गुळवेल सगळ्यांना माहीत आहे. कोरोना काळामध्ये सगळ्यांना गुळवेल माहीत पाठ झाली आहे. गाईला गुळवेल पाहिजे, फक्त त्याचा डोस, त्याचं हे आता बोलायला परवानगी दिलेली नाही. बेल माहीत नाही असा भारतात शेतकरी असूच शकत नाही. इट इज हायली इम्पॉसिबल दॅट शेतकरी डज नॉट नो द बेल. बेलाचं फळ डायजेस्टिव्ह सिस्टीम सगळ्या प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी बेलाचं फळ हे महिन्यातून एकदा गाईला दिलंच गेलं पाहिजे. आणि बेलाची जी पानं आहेत त्या पानांची पावडर, सावलीमध्ये ते पानं वाळवायची, त्याची पावडर गाईंना द्यायची आणि गाईंच्या बोनची ताकद जबरदस्त वाढते, दुधाची लेवल टिकून राहते. आणि बेल हे सगळीकडे कॉमनली अवेलेबल आहे. शेतकऱ्याला बेल सांगायची गरज नाही, त्याला ते माहीत आहे. फक्त त्याचा गायीमध्ये वापर कसा करायचा, त्याचा आजीबाईचा जो बटवा आहे तो आपण त्या आजीबाईच्या बटव्याचा प्राणप्रतिष्ठा, जीर्णोद्धार आपण केलं पाहिजे. त्याच्या बांधावर या सगळ्या वनस्पती आहेत. जस्ट वी हॅव टू रिफर्बिश. आपण त्याला फक्त फाईन ट्युनिंग दिलं पाहिजे. तो हेच ऑलरेडी तुझ्या पायाखाली तू रोज 25 झाडपाला तुडवतो आहेस, त्याचं फक्त प्रमाण घे. पारंपरिक पशु औषधीचे बायोचं पुस्तक आहे ते वाच, त्याच्यात ते प्रमाण घे आणि तुझी गाय दुरुस्त कर. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हे म्हणजे बेल. ब्रेकडाऊन झाल्यावर काय करायचं ते वेटरनरी डॉक्टरचा फोन. कॉस्ट इफेक्टिव्ह मल्टिपल युजेस. मी 2017 मध्ये एका गोठ्यात गेलो होतो. मला इतकं आश्चर्य वाटलं त्या शेतकऱ्याचं की त्यानं जो जनरेटर लावला उजव्या कोपऱ्यामध्ये, त्याच्यावर त्याची कुट्टी मशीनही चालते, त्याच्यावर त्याची याची गिरणी पण चालते. इतकं शेतकऱ्यांकडे जुगाड सिस्टीम आहे, कॉमन सेन्स आहे. आपण फक्त ते त्याच्याकडचं नॉलेज अजून दुसरीकडे पसरवलं पाहिजे. हा आपला एक आपण अनेक खेड्या, आता एका वेटरनरी डॉक्टरला 20-20, 30-30 खेडे असतात. तर जे तुम्ही चांगले शिकलेले आहेत किंवा तुम्हाला माहीत झालेलं आहे ते अजून दुसऱ्या खेड्यांमध्ये त्याचा प्रचार प्रसार करावा, हेच खरं एक्सटेन्शन आहे. अझोला, राईट. भारतामध्ये एनर्जी टू प्रोटीन रेशो जो न्यूट्रिशनमध्ये चुकलेला आहे, त्याच्यामुळे गायींचं जे प्रोटीन कमी निघतं दुधामध्ये आणि त्याच्यामुळे SNF कमी लागतो. SNF कमी लागलं की शेतकऱ्याचं नुकसान होतंय. तर हे साताऱ्यापासून जसं मी तुम्हाला सांगितलं की अझोला हे अतिशय चांगलं प्रोटीन सोर्स आहे. फॅट त्याची 4.48% आहे. प्रोटीन 19% प्रोटीन आहे. मिनरल 9% आहेत. व्हेरी चीप फॉर प्रोडक्शन. इतकं स्वस्त, म्हणजे मला वाटत नाही एवढं स्वस्त दुसरं काही असेल. पण ते आपल्याला शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे. तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये जी हिरवी बॅग दिसत आहे, तर त्या बॅगमध्ये सुद्धा हे करता येतं. असं सिव्हिल कन्स्ट्रक्शनच केलं पाहिजे असं जरूर नाही. ज्या HDPच्या बॅग मिळतात त्याच्यामध्ये बॅग आणायची, पाणी टाकायचं आणि अझोलाचं कल्चर आणायचं आणि 45 दिवसांनी ते अझोला गायींना चालू करून द्यायचा. 1 किलो 2 किलो पर्यंत जर अझोला दिला तर गायच्या परफॉर्मन्समध्ये जबरदस्त फरक मी बघितलेला आहे. आय हॅव रिअलाइज्ड इट आणि फार्मर इज व्हेरी हॅपी अँड यू विल बी हेल्पिंग द फार्मर फॉर ऑप्टिमायझेशन ऑफ हिज एक्सपेन्सेस अँड रॅशनलायझेशन ऑफ एनर्जी टू प्रोटीन रेशो. कल्चर, याचं कल्चर कुठे मिळतं अझोलाचं? व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आहे, त्याच्यामुळे त्याला काही फार हायफाय टेक्निक लागतं असं काही नाही. शेवाळ्या असल्यामुळे त्या पाण्यात सोडून द्यायचं, ऑटोमॅटिक ते वाढत राहतं. ॲग्रो, हां,
भारतामध्ये दरवर्षी 13,000 कोटी रुपयाचं फ्रूट वेस्ट आणि व्हेजिटेबल वेस्ट हे रस्त्यावर फेकून दिलं जातं. त्याचा वापर कसा करायचा, कुठे करायचा, किती करायचा याच्यावर यूज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल फीड रिसोर्सेस इन रुमिनंट्स 2013 मध्ये युनायटेड नेशन्स FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांनी एक चांगली PDF तयार केली आहे. तर त्याच्यावर आमचे जे अॅन्युअल कॉन्ट्रॅक्ट कस्टमर असतात, ज्यांचा आम्ही वर्षभर गोठा चालवायला घेतो, त्यांच्यासाठी आम्ही एक PPT तयार केली होती. आणि त्याचं सिंपल सोल्युशन तुम्हाला खाली सांगतो की हे PDF ऑलरेडी आहे. म्हणजे तुम्ही जरी मला न विचारता जरी PDF युनायटेड नेशनची वाचली तरी तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील की रस्त्यावर सडणारं फळं, भाजीपाला, अन्न, धान्य, टोमॅटो, पोटॅटो चिप्सचं वरचं कव्हर हे सगळं गायींना खाण्यामध्ये येतं. कसं वापरायचं याचं फक्त उदाहरण देतो, हा सेकंड टॉपिक थांबवतो. 6 वर्षापूर्वी मी शेतकऱ्यांना सांगत होतो की तुम्ही तुमची फिडिंग कॉस्ट कमी करण्यासाठी व्हेजिटेबल वेस्ट वापरा. तुम्ही एका शेतकऱ्याला सहज बोलून गेलं की कोबीचा पत्ता म्हणजे कोबीचे पानं जे आहे ते तुम्ही वापरू शकता, कारण ते भाजी मंडीमध्ये आपल्या गुलटेकडी आहे, मार्केट यार्ड आहे, प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजी विकून झाल्यानंतर हे सगळं वाया जातं. तर तो म्हणला, साहेब मीच कोबीला 13 फवारण्या करतो, काय फवारतं ते मला माहिती आहे, हाऊ आय कॅन डेअर, म्हणजे मी तुमचं कसं काय ऐकू. मला एवढा मोठा प्रश्न पडला की मी त्याला चुकीचं सांगितलं काय, आणि त्यानं मला दाखवलं की मी इतक्या फवारण्या वांग्याला करतो, बटाट्याला करतो, कांद्याला करतो. तुम्ही तर विषच खाताय म्हणलं माझ्या शेतात. स्पष्ट त्यांनी सांगितलं, तुम्ही माझ्या शेतातलं कोबीच्या रूपाने विष खाताय. मग परवा मी इचलकरंजीला गेलो. हा गोठा माझ्याकडे 3 वर्षापासून आहे. खाली तुम्ही फोटो बघताय, 4 फेब्रुवारी 2022 11:45 हा फोटो काढला. या शेतामध्ये इन्सेक्टिसाइड नाही, पेस्टिसाइड नाही, फर्टिलायझर नाही, केमिकल नाही, युरिया नाही, DAP नाही, SSP नाही, काही नाही. हा कोबीचा पत्ता 6 वर्षापासून गाईला चालू आहे. तुम्हाला जर या देशाची 13,000 कोटी रुपये जर वाचवायचे असतील तर तुम्हाला एज्युकेट करायला लागेल, शेतकऱ्याची फिडिंग कॉस्ट कमी करायला लागेल. फिडिंग हा माझा आत्ताचा विषय नाही, पण गोठा नुकसानीत येण्याची कारण हा मेन बजेट जे डिस्टर्ब होत आहे ते म्हणजे हे फिडिंग कॉस्ट. ओके, आता माझा जो 2 वर्षापासून जो तमिळनाडूचा गोठा आहे ऑनलाईन, तिथे आम्ही केळीचे पानं चालू केले. नांदेड अर्धापूर भागातले जर कोणी असतील तर तिथे केळीचे पानं भरपूर असतात. केळीचे पानं गाईंना देऊ ना, अजून आमच्याकडे 100 दिवस झाले नाहीत, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला कॉस्टिंग देऊ शकत नाही की आमची कॉस्ट किती कमी झाली. पण द ओनर इज व्हेरी हॅपी की सर रोजचा म्हणजे खर्च कमी झाला. एक माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी हैदराबादला असताना वेफर्स फॅक्टरी जी असते त्या वेफर्स फॅक्टरीच्या वर वेफर्स फॅक्टरी जे वेस्टेज असतात ते म्हणजे पोटॅटोचे छिलके, बटाट्याची साल वरची, तर ती ते फेकून देत होते. आम्ही ती साल आणायची आणि गाईंना खाऊ घालायची. पर डे पर काऊ 4 रुपये. आमच्या 200 गाई होत्या. आम्ही कडबा 1 किलो कमी केला खाऊ घालायला, 800 रुपये वाचवले. महिन्याला 24,000 रुपये मी मालकाचे वाचले. तर तुमच्या 50 किलोमीटर रेडियसमध्ये काय अवेलेबल आहे ॲग्रो वेस्ट? तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, हरभरा आहे, सोयाबीन आहे, गहू आहे, बरं का. ह्याचा जो पोस्ट हार्वेस्ट मध्ये जे ॲग्रो वेस्ट आहे किंवा भाज्या आहेत, कोबी आहे, टमाटा आहे, जे व्हॉट एव्हर इट मे बी, याचा अभ्यास त्या शेतकऱ्यांनी केला पाहिजे, त्यांनी लिहून काढलं पाहिजे. मी बारामतीला असताना मोरगावमध्ये दुष्काळ पडला होता 2003-4 मध्ये. तर आम्ही जे फ्रूट प्रोसेसिंग फॅक्टरीज असतात ते वाटाण्याच्या वरची जी हिरवं आपण वाटाणे सोलतो, मटार सोलतो, त्याच्यावरचं जे असतं त्याच्यावर आम्ही अख्खं मोरगावच्या गाई जगवलेलं आहे. सो जस्ट यू हॅव टू सिंक्रोनाइज युअर नॉलेज विथ द रिक्वायरमेंट्स ऑफ द फार्म ओनर, राईट. हां, बापरे, 15 मिनिटं संपवायचे. इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द मिल्क, मला हा तिसरा टॉपिक दिला आहे. त्याच्यात म्हणजे सामाजिक कर्तव्य म्हणून मी हे मनापासून करतो, कारण बारामतीला असताना 2000 ते 2008 मध्ये युरोपियन युनियन, युनायटेड स्टेट्स, त्यानंतर जर्मनी, जपान, सौदी अरेबिया ह्याचे जे लोक आमच्याकडे ऑडिटला येत होते, त्या काळामध्ये काय सिस्टीम फॉलो करायला लागत होत्या ते मी एक्सपोर्टमध्ये फॉलो केलं आहे, ज्याला तुमच्या दूध संघांच्या भाषांमध्ये क्लीन मिल्क प्रोडक्शन म्हणतात. खूप मोठा विषय आहे. आता फक्त मी त्याला ओझरता टच देतो आहे. आपण 2 गोष्टीवर फक्त काम आता बोलू, फॅक्टर्स विच डिटोरिएट द क्वालिटी ऑफ द मिल्क आणि फॅक्टर्स विच इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ मिल्क, प्रॉब्लेम्स आणि सोल्युशन्स. ठीक आहे. मिल्क क्वालिटी हा विषय मला सांगितला आहे. तर बॅक्टेरियल आणि सोमॅटिक सेल काउंट किती आहे? सोमॅटिक सेल काउंट हा अतिशय महत्वाचा आहे. बॅक्टेरियल काउंट हा हायजीनशी संबंधित आहे. सोमॅटिक सेल काउंट मधून आपण बऱ्याच गोष्टी शेतकऱ्याला सांगू शकतो. pH
दुधाचं पीएच चेक करून आपण मस्टर्डीज बद्दल सांगू शकतो. मिल्क क्वालिटी इम्प्रूव्ह करायची असेल तर शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये आपल्याला पीएच पेपर द्यावा लागेल, त्याला एज्युकेट करावं लागेल. त्याच्यानंतर मिल्क क्वालिटी म्हणजे जे काही गायींना इंजेक्शन दिलेले आहेत, आपण डिवर्मर दिलेले आहेत, पेस्टिसाइड्स त्या चाऱ्यामधून आलेले आहेत, हेवी मेटल आलेले आहेत, अफ्लाटॉक्झिन आणि मायकोटॉक्झिन हा माझा फार म्हणजे आवडीचा विषय आहे. कारण भारतातून जे एक्सपोर्ट करायचं असतं, जसं मॅडमने तुम्हाला आता सांगितलं की मी भारतातून जे दूध एक्सपोर्ट व्हायचं आहे, दुधाचे प्रॉडक्ट, अपेडाजी नावाची मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया न्यू दिल्लीची जी संस्था आहे, त्याचा पॉलिसी मेकिंग मेंबर आहे. जिथे काम माझ्याकडे दिलेलं आहे की भारतातून दूध एक्सपोर्ट वाढवण्यासाठी काय पॉलिसी गाईडलाईन ठरवल्या पाहिजे. तर त्याच्यावर माझं काम चालू आहे. सर्टिफिकेशन्स, बायोगॅस, वेटरनरी, आयुर्वेद, होमिओपॅथी आता विषय घेत नाही. डेफिनेशन, दूध कशाला म्हणायचं? व्हाईट लिक्विड फ्रॉम मॅमल्स विदाउट रिमूव्हिंग ऑर ऍडिंग एनिथिंग इन इट. त्याच्यात काही घालायचं नाही, त्याच्यात काही काढायचं नाही. म्हणजे सिंथेटिक मिल्क, डिटर्जंट टाकून तयार केलेलं मिल्क हे तर फार लांबचं राहिले, हे सगळं अनएथिकल आहे. पण नेमकं दूध कशाला म्हणायचं आहे हेच लोकांना शिकवायची वेळ आली आहे की बाबा तुम्ही जे दूध तयार करत आहात गोठ्यामध्ये गाईपासून, म्हशीपासून, तर अगदी म्हणजे शेळीपासून सुद्धा हे दूध माणसाला पिण्यालायक असावं आणि माणसाला आजार होऊ नयेत, दूध आपलं एक्सपोर्ट व्हावं, यासाठी आपण काही मुद्दे बोलणार आहोत. आपल्या दुधामध्ये जे रेसिड्यू येतात ते पहिलं आहे अडल्ट्रेशन. अडल्ट्रेशन हा आपला फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो कमी करण्यासाठी जे जे करेक्शन फॅक्टर्स आपल्याला शेतकऱ्याला शिकवायला लागतील ते आपण केले पाहिजेत. आम्ही हे बारामतीमध्ये शिकवलेले आहेत. ड्रग्स अननेसरी, मी जसा एक शब्द वापरला ते अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी लॅबमध्ये मी 8 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यामुळे इनअप्रोप्रिएट आणि इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ ड्रग्स वाईल ट्रीटमेंट ऑफ द ॲनिमल्स हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कोणीतरी सुरुवात केली पाहिजे आणि त्यासाठी शेतकऱ्याला पशु आयुर्वेद, पशु होमिओपॅथी शिकवलं पाहिजे. तुमचाही खर्च कमी होईल, वेळ वाचेल आणि शेतकरी सुखामध्ये राहील, गाऊ ओनर सुखामध्ये राहील. इन्सेक्टिसाइड्स अननेसरी शेतकरी स्वतःच्या मनाने जे इन्सेक्टिसाइड आणि पेस्टिसाइड वापरतात त्याला थोडंसं म्हणजे त्याला त्याचे धोके सांगून त्याचा गायीवर काय वाईट परिणाम होतो हे त्याला थोडंसं जर आपण मोटिवेशनल जर ट्रेनिंग दिलं तर ते चांगलं होईल. हेवी मेटल्स म्हणजे आजकाल सगळीकडे फॅक्टरीज वाढलेल्या आहेत, केमिकल फॅक्टरीज वाढलेल्या आहेत, पेंट फॅक्टरीज वाढलेल्या आहेत. तर त्याचं जे रेसिड्यू येतो, रेसिड्यू नाही म्हणता येणार त्याला, जे ETP असतं म्हणजे वेस्ट मटेरियल जे असतं ते जमिनीमध्ये जातं आणि जमिनीमधून ते पाण्यामध्ये येतं आणि पाण्यामधून गाईच्या खाण्यामध्ये, गाईच्या पाणी पिण्यामध्ये येतं आणि मग आपण एक्सपोर्ट तर सोडा, भारतातलं दूध पिण्यालायक राहत नाही. मी स्वतः 2005 पासून दूध प्यायचं सोडून दिलेलं आहे. कारण हे एवढे सगळे गोंधळ पाहिल्यानंतर दूध प्यायची डेअरीच होत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडे जा आणि त्याला विचारा की जे काल ज्या गाईला ट्रीटमेंट केली होती ते दूध घरी ठेवता का डेअरीला टाकतो? तो म्हणतो डेअरीला टाकतो. इतका शेतकरी स्वतःपुरता हुशार आहे. मग जे दूध पिणारे कंझ्युमर आहेत त्यांच्या जीवाशी आपल्याला खेळता येणार नाही, म्हणून त्यांना एज्युकेट करणं हे आपल्यासाठी एक थोडासा सामाजिक चारित्र्याचा आपला भाग, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं आपण करू शकतो. डिटोरिएट, क्वालिटी, दुधाची क्वालिटी का बिघडली? तर लूज टॉकिंग म्हणजे मारुतीच्या पारावरच्या गप्पा, गणपतीच्या पारावरच्या गप्पा, कुठेतरी ग्रामपंचायतीतल्या गप्पा, ह्याच्यामुळे गाईचं एवढं नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रात इतकं कॉमन आहे बघा की गव्हाचं काठ जाळून टाकतात, काय तर म्हणे गाई गाभण राहत नाही. कशाशी काही संबंध नाही. गाई गाभण राहणे न राहणे आणि गव्हाचं काठ गाईला देणे न देणे अर्थार्थिक म्हणजे कुठंच कोरिलेशन नाही. पण एखाद्याची गाय उलटते आणि स्ट्रेस रिपीट ब्रीडिंगचा प्रॉब्लेम होतो आणि तो दुसऱ्याला सांगतो की मी गव्हाचं काठ दिलं होतं आणि म्हणून गाय उलटली. म्हणजे एकीकडे कडबा महाग होत चाललाय आणि दुसरीकडे गव्हाचं काठ हे जाळून टाकल्या जातात किंवा विटाच्या भट्टीला दिल्या जातात. आणि मग एवढा खर्च वाढत गेल्यानंतर दुधामध्ये भेसळ करणं हे शेतकरी म्हणजे मुद्दाम करतो असं नाही, पण करतो. सेल्फ मेडिकेशन, काउंटर सेलवर जे मेडिसिन्स मिळतात बरं का, म्हणजे सणामध्ये आपल्याला माहिती आहे इंट्रामॅमरी ट्यूब शेतकरी स्वतः जाऊन आणतो, तो तुम्हाला विचारत पण नाही. तर ते मेडिकलवाल्याला विचारतो की हे कोणत्या भारीतलं भारी इंजेक्शन दे, म्हणजे औषध दे. मेडिकलवाला जे चांगलं म्हणल्यापेक्षा त्याला जे वाटेल मेडिकलवाल्याला तो ते इंट्रामॅमरी ट्यूब देतो. आणि आम्ही आदिवासी महिलांना ते शिकवलंय की ज्या एका महिलेची गोठ्यामध्ये 80 रुपयाला एक ट्यूब होती, तिने 20 ट्यूब वापरल्या होत्या. आम्ही तिथे कोरफड आणि हळद वापरली. 1600 रुपये खर्च केल्यानंतर 5 रुपयामध्ये हळद, काय 2-4 रुपयाला तिच्या स्वयंपाकघरात हळद होती, ती हळद आम्ही वापरली आणि गाय दुरुस्त केली.
सोशल मीडिया. आता जे फेसबुक झालंय, हे फेसबुक म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक फेसबुक म्हणल्यापेक्षा फसवं बुक आहे हे. तुम्ही फेसबुक उघडून बघा, माझी गाय 7 वेळा उलटली, 10 वेळा उलटली, गोचड्यासाठी काय करू, आणि याच्यामध्ये ज्यांचं टेक्निकल नॉलेज काही नाही असे लोक सल्ला देत राहतात फेसबुकवर. त्याच्यामुळे त्या गायीचं नुकसान होतं, मॅनेजमेंटल कॉस्ट वाढते, सड कामातून जातात, मस्टर्डिस कामा जातो. याची केस कशाची पॉयझनिंग पर्यंत केस केलेली आहे ज्यावेळेस गोचिडामध्ये अनवॉन्टेड सल्ले देणारे फुकट लोक जे असतात ना, त्याच्यामुळे वेटरनरी प्रोफेशनचं खूप नुकसान झालं. कारण आपण तेवढं एक्सटेन्शन प्रॉपरली करत नाही, किंवा आपला प्लॅटफॉर्म नाही. व्हॉट्सअपवर सल्ला देणारे, टेलिग्रामवर फुकट सल्ला देणारे, आणि त्याची जिम्मेदारी म्हणजे आता समजा एखाद्या शेतकऱ्याने बघितले काही नुकसान झालं, कोण जिम्मेदार आहे? म्हणून मी युट्यूबला मुद्दाम असं लास्टमध्ये हे केलेलं आहे. शेतकरी जे युट्यूब बघतात त्याच्यावर आपला कुठे कंट्रोल येऊ शकत नाही, पण तो काय बघतो काऊ मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये, ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये, हाऊसिंगच्या बाबतीमध्ये, मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये, एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये, हे आपण त्याला सांगितलं पाहिजे की बाबा तू हे बघ, तू हे बघ, तू हे बघ. 1 लिटर दुधाची प्रोडक्शन कशी काढायची, माझी 7 तासाची इंग्लिश व्हिडिओ आहे, 5 तासाची हिंदी व्हिडिओ आहे, गाई उलटणे समस्या 3 तासाची मराठी व्हिडिओ आहे, हे युट्यूबला आहे. त्यासाठी त्याला काही पे करायची गरज नाही. म्हणून चांगलं एक्सटेन्शन मटेरियल त्याच्या मोबाईलवर कसं पोहोचेल अँड्रॉइडवर, असं आपण थोडीशी मदत त्याला करूया. फॅक्टर्स विच इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द मिल्क. तर पहिलं आहे की मस्टॅटिस. मी जसं तुम्हाला सांगितलं की 7,150 कोटी रुपये वर्षाला भारतामध्ये ट्रीटमेंटवर खर्च होतात. हे टाळण्यासाठी किंवा एका गाईवर 2,000 ते 3,000 रुपये ॲव्हरेज खर्च आहे मस्टॅटिसचा. तर त्यासाठी या 2 गोष्टी आहेत, पुण्यामध्ये मिळतात. शेतकऱ्यांना प्रमोट करा. गाई म्हणजे धारा काढून झाल्यानंतर 40 मिनिटं गाय खाली नाही बसली पाहिजे, हे आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत झालेलं आहे. धारा काढताना स्टूल घ्यावा बसायला, ज्याच्यामुळे कम्फर्ट ऑफ द काऊ ओनर, जेणेकरून पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, खास करून महिला गोठ्यामध्ये खूप काम करतात. मी संगमनेरला अनेक वेळा गेलो आहे, तर 50% महिला गोठ्यात काम करतात, आणि त्याच्यामुळे त्यांना हे स्टूल घ्यायचं जर तुम्ही सांगितलं तर सब क्लिनिकल मस्टॅटिस कमी होईल. हे मी 12 2008 मध्ये सिद्ध केलं आहे महिला बचत गटामध्ये. सो हे जे टेस्टिंग आहे, हे टेस्टिंग आपण शेतकऱ्यांना शिकवू शकतो, किंवा तुमच्याकडे बचत गट असतील तर त्यांना तुम्ही पण शिकवू शकता. एका गोठ्यावर लोकांना बोलवायचं, सब क्लिनिकल मस्टॅटिस टेस्टिंग. एक मिनिटाचं काम आहे, एका गाईला 5 मिनिटं लागतात, आणि 3 आठवड्याला एकदा करायचं आहे. जर सब क्लिनिकल असेल तर कोरफड आणि हळदने दुरुस्त होतो. जर क्लिनिकल असेल तर मग मात्र व्यवस्थितपणे त्याला दुरुस्त केलं पाहिजे. सेकंडली, गाई चिखलात बसतात, शेणात बसतात, बॅक्टेरियल लोड आहे, व्हायरल लोड आहे, फंगल लोड आहे, अजून काय म्हणता येईल, जो काही मायक्रोबियल लोड आहे गाईच्या बसण्या ठिकाणी, तो गाईच्या सडामध्ये जाऊ नये, इन्फेक्शन होऊ नये, इन्फ्लमेशन होऊ नये, म्हणून हे जे पांढऱ्या बॉटलमधलं जे सोल्युशन आहे आयोडोफोर, हे आयोडीन सोल्युशन त्या प्लास्टिकच्या याच्यामध्ये 50 ml टाकायचं, त्याच्यात 150 ml पाणी टाकायचं, आणि गाईचा सड बुडवून घ्यायचा. हे शेतकऱ्याला आपण जर शिकवलं तर तो अननेसरी त्याचे पैसे खर्च होणार नाहीत, आणि तो चांगल्या क्वालिटीचं दूध समाजाला पण देईल, डेअरीला पण देईल, आणि त्याला दुधाला रेट पण चांगला मिळेल. म्हणून क्वालिटी इम्प्रूव्ह करायची असेल तर चांगलं टेक्निकल मटेरियल युट्यूबच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, किंवा हार्ड कॉपी असेल. आता ई बुकचा जमाना आहे. मी माझ्या 31 वर्ष अनुभवात ज्या 4 मराठीतले जे पुस्तक लिहिलं त्याच्या 4 आवृत्ती निघाल्या, पण आता शेतकऱ्यांची मागणी आली की सर ते हार्ड कॉपी कोण वाचत बसणार आहे, तुम्ही ई बुक काढा. म्हणून आता हे शाश्वत गो संवर्धन हे बुक गंगा नावाचं जे पब्लिकेशन आहे ई बुकचं, त्याच्यावर हे अवेलेबल आहे. गोठ्यामध्ये जे बर्निंग टॉपिक असतात त्याच्यावर शेतकऱ्यांनी त्याचं ई बुक उघडावं आणि त्याचे सोल्युशन त्यांनी बघावे, असा माझा 31 वर्षाचा अनुभव त्याच्यामध्ये दिलेला आहे. सेकंडली, सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ काऊ आणि इंडियन गोशाला, हे इंग्लिशमध्ये पुस्तक छापलंय, कारण आमचे साऊथ इंडियन कस्टमर जरा इंग्लिश पाहिजे म्हणून म्हणतात. हेही पुस्तक अवेलेबल आहे, पुण्यामध्ये मिळून जाईल. भारतीय गायांसाठी हिंदीमध्ये, माझा मेन कस्टमर हा हिंदी बेस आहे, त्यांच्यासाठी आम्ही हिंदीमधलं पुस्तक काढलंय. पण याच्यात जरी मी काऊ आणि देशी गाय दाखवली, इंडियन गोशाळा वगैरे जरी म्हणलं असलं, तरी पण याच्यातले बरेचसे 70 to 80% मॅटर हे तुमच्या संकरित गायीमध्ये, HF मध्ये, जर्सीमध्ये, म्हशीमध्ये कामाला येतं, एवढं मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो. मॅडम जरा 3-4 मिनिटं जास्त लागतील बरं. वी आर अवेलेबल 3 times a year ऑन जॉब ट्रेनिंग. पहिली स्टेज आहे ऑनलाईन ट्रेनिंग. पहिलं आहे ऑनलाईन ट्रेनिंग. आता सगळं मागच्या कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन ट्रेनिंगचा जमाना झालेला आहे. 1.5 तास रोज 4 दिवस असं आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग घेतो.
त्याच्यातून ज्यांना केस स्टडी बघायचे आहे, केस स्टडी म्हणजे मी तुम्हाला इचलकरंजीचं ते कोबीचं उदाहरण दाखवलं, हे फूड सेफ्टी ऑफ द फूड फॉर काऊ अँड फॉर द काऊ ओनर. म्हणजे आपण जरी दूध पित असेल तरी त्या गाईला जर कोबीचा गड्डा दिलेला असेल तर आपण जे दूध पितोय घरी, आता चहा पितोय, आईस्क्रीम खातोय, पनीर खातोय, तर ते पिण्यालायक आहे की नाही ही तुम्हाला सुद्धा ॲज अ वेटरनरी डॉक्टर तुम्हाला पण गॅरंटी नाही पाकिटातून येणार दुधाची. सो लेट अस बी अश्युअर्ड ऑफ द क्वालिटी. सो तुमच्या आयुष्यात एकदा पण लवकरात लवकर पुणे, वाघोली, सातारा, वाटेगाव, इचलकरंजी, नांदेड किंवा दिल्ली ते मदुराई, तुम्ही भारतात कुठेही गेला तर माझे 15 गोठे आहेत 7 राज्यामध्ये. तिथे आम्ही ऑन जॉब ट्रेनिंगची व्यवस्था केली 2 दिवसासाठी, 1 नाईट स्टे. तिथे जर आलात तर तुम्हाला हे 16 फार्म्सवर आम्ही 7 राज्यांमध्ये गोशाळांवर ट्रेनिंग द्यायची व्यवस्था केली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, राजस्थान आणि दिल्ली याच्यामध्ये आम्ही ऑनलाईन गाईड करतो आणि क्वार्टरली एकदा फिजिकली ऑडिट करतो. ठीक आहे. सो गोठ्यात गेल्यानंतर म्हणजे गोशाळा म्हणलं की आपल्याकडे एक असं गाईचे हाडं दिसत आहेत, फासाड्या दिसत आहेत, गाईचं प्रॉडक्टिव्हिटी नाहीये, प्रॉफिटेबिलिटी नाहीये, परफॉर्मन्स दिसत नाहीये, असं जे आपल्या मनात एक सगळीकडचं एक स्ट्रक्चर झालेलं आहे. मी तुम्हाला कराडजवळ अशी गोशाळा दाखवतो की जिच्यामध्ये AC बसवलाय, येणाऱ्या लोकांसाठी अकोमोडेशनसाठी AC बसवलेला आहे. तुम्हाला उजव्या कोपऱ्यात AC दिसतं. मी 4 फेब्रुवारीला 16:26 फोटो काढलाय. डाव्या कोपऱ्यामध्ये हे वारली पेंटिंग नावाचं, जो ठाणे, वसई, विरार आदिवासी पट्ट्यामध्ये जे वारली पेंटिंग म्हणतो आपण, ते त्यांनी त्या भिंतीवर लावलेलं आहे. डाव्या कोपऱ्यात तुम्हाला ते दिसतंय. आणि येणाऱ्या माणसाला असं प्रसन्न वाटलं पाहिजे. आपल्याकडे जे गोठा आपण बांधतो त्या गोठ्याचं आउटर स्ट्रक्चर हे येणाऱ्या माणसाला काहीतरी इकॉलॉजिकल इम्प्रेशन पडलं पाहिजे. तर हा आमचा म्हणजे 6 वर्षापासून म्हणजे ज्याला आपण केस स्टडी म्हणतो, केस स्टडी, हा असा गोठा आहे, गोशाळा आहे ही. सेम या गोठ्यामध्ये सुद्धा 10 गायींची गोशाळा त्यांनी 1 लाखामध्ये बांधलेली आहे. आणि मी तुम्हाला माझं जे स्वतःचं मॉडेल दाखवलं की ज्या गोठ्यात मी अजून 2 वर्षात गेलेलो नाही, ऑनलाईन मॉनिटर करतो आहे, 1.5 लाखामध्ये अतिशय चांगला मिल्किंग सिस्टीमच्या वापरण्याच्या फॅसिलिटी सहित आणि लूज हाऊसिंग सिस्टीम सहित, पाणी पिण्याच्या व्यवस्थेसहित आम्ही तो मदुराईचा गोठा केलेला आहे. 1.5 लाखामध्ये 20 गाय आरामशीर बांधून होतात. आणि त्याच्या पुढे जाऊन मी जे तुम्हाला वाघोलीचा ट्रॅक्टर दाखवला होता, म्हणजे ते मोटरसायकल दाखवली होती, मला ते सिस्टीम, ती मॉडेल माझं इंदोरला कदाचित येईल या 3 महिन्यामध्ये. ते मी त्या पद्धतीवर शेड डिझाईन दिलेलं आहे की गोठ्यामध्ये जातानाच मोटरसायकल अशी नेली पाहिजे की त्याच्या पाठीमागे ती ट्रॉली गेली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या लेबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. 5, 10, 20 गाई ज्याच्याकडे आहेत तो शेतकरी स्वतः ते काम करू शकतो. त्याचे कष्ट कमी करणं, शक्य झालं तर आपण त्याचे खर्च कमी करणं आणि त्याच्या गोठ्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिटेबिलिटी वाढवणं, हा खरं म्हणजे जेनेटिक्सचा विषय आहे. तो मी आता घेणार नाही, कारण मला 1 लिटर दुधाची प्रोडक्शन कॉस्ट याच्यासाठी 1.5 तास वेळ लागतो. तर आपण, मला असं वाटतं आता इथे 3 मिनिटं शिल्लक आहेत. इकॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ द हाऊसिंग हा पण गोठ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय आहे. हाय्यल म्हणजे सिमेंट, वाळू, पत्रा, AC, फ्रीज फॅन, पंजाबमध्ये प्रोग्रामेबल शॉवर्स, म्हणजे इतकं हायफाय टेक्नॉलॉजी पंजाबमध्ये. मी 2005 मध्ये बघितलं की किती सेकंद पंखा लावायचा आणि किती सेकंद शॉवर सोडायचा, जे मी इस्रायलमध्ये 97 मध्ये बघितलं, ते सगळं पंजाबमध्ये गोठ्यांमध्ये आहे. पण एवढी गरज नाही, खरंच गरज नाही. गोठ्याच्या पश्चिम बाजूला जर अशोकाचं झाड, सुरूचं झाड, त्याच्यानंतर बांबूचे तट्टे असं जर लावलं आणि आपला हातात जो मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे, त्याच्यामध्ये पुढच्या आठवड्याचं टेम्परेचर येतं, रात्री 2 वाजताचं किती आहे, दुपारी 2चं किती आहे, आणि तुम्हाला वेदर फोरकास्टनुसार तुमच्या गोठ्याचं मध्ये काऊचा जो, गाईचा जो कम्फर्ट झोन आहे तो डिस्कम्फर्ट जाऊ नये आणि तिनं दूध जास्त द्यावं, याच्यासाठी मोबाईलचा वापर आपण गोठ्यांमध्ये लोकांना शिकवला पाहिजे. आणि ते सहज शक्य आहे. असे अनेक 32 विषय आहेत. मला फक्त आज 3 विषय दिले होते, तेवढ्या 3 विषयापुरतच बोलायचं मर्यादा आहे. पेड सर्व्हिसेस, कारण आय एम नॉट इन गव्हर्नमेंट सर्व्हिस, आय डोंट हॅव एनी प्रमोशन ऑर पेन्शन. सो आय एम अगेन रिपीटिंग दॅट पेड सर्व्हिसेस जर कोणाला लागत असतील तर ऑनलाईन ट्रेनिंग आहे 4 दिवसाचं, 32 विषय कव्हर करतो. केस स्टडीज आहेत. ज्यांना गोठा बांधायच्या 12 आठवड्या आधी आमच्याकडून सगळे वीक वाईज शेड्यूल पाहिजे आहे, तो भले 5 गाईचा असू दे नाही तर 500 गाईचा असू दे. मला जो ओव्हर कॉन्फिडन्स आहे की मी 10,000 गाईचा गोठा व्हॉट्सअपवर सांभाळू शकतो, टेलिग्रामवर सांभाळू शकतो,
तर त्याच्यासाठी जे स्ट्रक्चर पाहिजे. त्याच्यानंतर आहे ऑन जॉब ट्रेनिंग. ऑन जॉब ट्रेनिंग औरंगाबादला आम्ही वर्षातून 3 वेळा देतो महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आय एम फॉर्च्युनेट की पहिल्यांदा माझ्या 31 वर्षाच्या आयुष्यात एक रिजनल डेप्युटी कमिशनर, आपण ज्यांना विभागीय उपायुक्त म्हणतो, ते 3 दिवस आमच्या तिथं होते. आणि मला खूप आनंद झाला की त्यांनी माझे विषय समजून घेतले. आणि ठीक आहे, आज फर्स्ट टाइम आय एम मीटिंग यू, की मी मी LDOशी बोलतोय माझ्या 31 वर्षाच्या अनुभवाचा. याच्यातून तुम्हाला किती तुमच्या कामाचं आहे, समाजासाठी किती वापरायचं आहे, एथिकली प्रोफेशनलिझम शेतकऱ्याला किती शिकवायचं आहे. आणि भविष्यात तुम्हाला माझी कधी जरूर पडली, तुम्हाला नाही पण शेतकऱ्याला ऑनलाईन कन्सल्टेशन जर लागलं, तर माझं नाव डॉक्टर प्रशांत योगी आहे. MVSC 94, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट. इस्रायलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंग झालेलं आहे. 97 मध्ये भारतातून 2,200 ॲप्लिकेशन होते, पैकी 4 ॲप्लिकेशनमध्ये माझं एक नाव होतं. माझी वेबसाईट आहे indiancow.co.in. याच्यामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी असे 3 सेक्शन आहेत. ज्या शेतकऱ्याला ज्या भाषेत समजेल तेवढं आम्ही 23 तासाचे YouTube त्याच्यामध्ये दिलेलं आहे. माझा मेल ID स्मार्ट भारती कौ मॅडमकडे आहेच. टेलिग्रामचा नंबर, टेलिग्रामचा फायदा असा आहे की ऑनलाईन ऑडिटसाठी त्याचा फायदा होतो. आणि टेलिग्राममध्ये 20,000 लोक त्या ग्रुपवर जॉईन होऊ शकतात. आता जो माझा टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यात 1600 लोक आहेत. व्हॉट्सअपची मर्यादा अशी आहे की व्हॉट्सअपमध्ये 256 वर जॉईनच करून घेता येत नाही. म्हणून मी हळूहळू व्हॉट्सअप मधून बाहेर पडतो आणि शेतकऱ्यांना किंवा गोपालकांना किंवा व्हेटरनरी डॉक्टरांना किंवा आमचे जे काही हे असतात त्यांना टेलिग्रामवर जॉईन व्हा म्हणून सांगतो. व्हॉट्सअप मी फार कमीत कमी प्रयत्न करतो. आणि इथे मुद्दाम मोबाईल नंबर न देण्याचं कारण असं आहे की मी बऱ्याच वेळा ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये असतो. तुमचा फोन नाही उचलला तर तुम्हाला राग येतो, म्हणजे कोणाला राग येतो की आमचा फोन उचलला नाही. हा जो आपल्याकडे एक हे आहे बरं का. तर अशा पद्धतीने आपल्याला काही सिनर्जिस्टिकली म्हणजे व्यवस्थित हार्मोनायझिंग द इकोसिस्टीम जर काही प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिटेबिलिटीसाठी जर काम करायचं असेल तर निश्चितपणे करूया. आज मला SLTCनी जे बोलवून तुमच्यासमोर बोलण्याची संधी दिली आणि दिस इज माय फर्स्ट टाइम, त्याबद्दल मी SLTCचा, प्रिन्सिपल सरांचा, नाळे मॅडमचा आणि महाराष्ट्र शासनाचा आभारी आहे. धन्यवाद. पार्टिसिपेंट्स कोणाचे काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. हॅलो. हां सर, आपण आता आपल्या लेक्चर मध्ये एक गोष्ट नमूद केली आहे की मिल्किंग करताना स्टूल वापरलं तर सबक्लिनिकल मास्टायटिसचं प्रमाण कमी होतं. ते थोडंसं त्याबद्दल प्रकाश टाकाल. काय होतं आपल्याकडे मुळातच म्हणजे याच्यात मराठीपणा असं नका घेऊ तुम्ही, तो इगो नको, पण आपले जे मराठी माणसं हात धारा काढतात ते अंगठात दुमडून धारा काढतात. जे बिहारी किंवा भैया लोक आहेत ते अंगठा लावत नाही धारा काढताना, बरोबर. मिल्किंग मशीन जर तुम्ही पाहिलं असेल तर मिल्किंग मशीनला कुठेही अंगठा नाही. बरोबर सर. हा, आणि म्हणजे मी एक साधारणतः 3-4 लाख गोठे बघितलेले आहेत. काय होतं, इकडून घरातली महिला झाडत जाते गोठा आणि तिकडून उजव्या कोपऱ्यातून हा माणूस धारा काढत येतो. स्टूल वापरण्याचा मला बारामतीला असा फायदा झाला की तिथे दर 15 दिवसाला एका गोठ्यामध्ये रिकरंट मास्टायटिस यायचा, रिकरंट मास्टायटिस. आणि जेव्हा आम्ही स्टूल दिला, दूध वाढलं. तो म्हणलं, साहेब माझी पाठदुखी, कंबरदुखी कमी झाली. पण सबक्लिनिकल मास्टायटिस मध्ये कसं होतं की दुधाची गाडी, आता तुम्ही डेअरीच्या एरियात काम केलं की नाही माहित नाही, पण बऱ्याच वेळा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतो की दुधाची गाडी येऊन उभी राहते आणि दुधाच्या कॅन त्या गाडीत टाकायच्या असतात आणि शेवटची जी गाय असते, शेवटची, जिथं समजा 10 गायींच्या धारा काढायच्यात ना, शेवटची जी गाय असते ना धारा काढायची, त्या गायीमध्ये कसं तरी पट तरी कसं तरी दूध काढलं जातं आणि नेमकं त्या गायीमध्ये सबक्लिनिकल मास्टायटिस होतो. हा माझा खात्रीलायक दावा आहे. जर आपण शेतकऱ्यांना प्लास्टिकचा स्टूल, म्हणजे आता प्रत्येक बाथरूम मध्ये प्लास्टिकचा स्टूल असतो, तो जर त्यांना फक्त गोठ्यात वापरायला सांगितला. आम्ही कुठे गेलो होतो, नगर जिल्ह्यात मी काम करतो एका कंपनीबरोबर, CSR मध्ये, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये. तर आम्ही ते म्हटलं की सर प्लास्टिकचा स्टूल कशाला पाहिजे. म्हणलं काय, हे जे इलेक्ट्रिकचे जे वायर असतात त्याच्यासाठी. पण ते म्हणलं काही घ्या, पण तुम्ही तुमची इफिशियन्सी वाढवा की जेणेकरून तुमची पाठ, मान ताट असेल
आणि तुम्ही पूर्ण दूध काढाल आणि शेवटच्या गाईचे जे धारा निघतात त्याच गाईमध्ये तुम्ही म्हणजे आपल्याला डिबेट आणि डिस्कशन किंवा काही करायचं नाही, वाद घालायचं नाही, पण तुम्ही कुठेतरी करून बघा की शेवटची जी गाय असते मिल्किंग मध्ये तिच्यात सबक्लिनिकल मास्टायटिस होतो आणि तो जर कमी करायचा असेल तर शेतकऱ्याची इफिशियन्सी वाढवण्यासाठी म्हणजे त्याचे वर्टिब्रल कॉलमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे प्लस गायींचे सबक्लिनिकल मास्टायटिस कमी करणे याच्यासाठी स्टूलचा उपयोग खूप चांगला होतो. मला वाटतं की हे करून बघण्याचा विषय आहे. ओके 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 सर. येस. एनीबडी एल्स प्लीज. सर मोनोकॉट आणि डायकॉट मक्का समजला नाही सर, ते काय नेमकं? न्यूट्रिशन विषयावर बोलायला परवानगी दिलेली नाही, पण तुम्ही पुण्यामध्ये बायफचं जे पुस्तक मिळतं म्हणजे आता हे ABCD ज्याला म्हणतो आपण. मोनोकॉट म्हणजे एकदल चारा म्हणजे एनर्जी, गाईला वजनानुसार 15 किलो ते 20 किलो पाहिजे, आणि द्विदल म्हणजे लुसन, बर्सिम, चवळी. आताच्या सीझनला चवळी मस्त येते अगदी आणि दुधाची फॅट पण वाढते. तर हे याचा जो रेशो आहे एनर्जी टू प्रोटीन रेशो 14 किलो एकदल चारा, 6 किलो द्विदल चारा किंवा मग गाईच्या वजनानुसार. याच्यासाठी 50 रुपयाचं बायोफचं चारा पिके नावाचं पुस्तक आहे. ते कुठल्याही शेतकऱ्याला 50 वर्ष सहज पुरतं आणि त्याच्यामध्ये अझोलाचं पण डिस्क्रिप्शन आलेलं आहे. तुम्ही जर पुण्यामध्ये असाल किंवा कोरिअरने मागून घेतलं तर आपण जे व्हेटरनरीमध्ये न्यूट्रिशन 1.5 वर्ष शिकतो बरं का, त्याच्यातून शेतकऱ्याला जे आपल्याला नॉलेज म्हणजे त्याला जे मिनिंग द्यायचं आहे मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये, तर नांगरणी, पेरणी, कोळपणी, पाभरणी, पाण्याचा ताण, सीड रेट, आलेलं उत्पन्न, हे सगळं त्या 50 रुपयाच्या पुस्तकामध्ये, चारा पिके या बाबतीमध्ये बायफचं पुस्तक आहे. आणि बेसिक कन्सेप्ट ज्याला म्हणतो आपण ते त्या पुस्तकातून हे होतात. मी 2003 पासून ते पुस्तक वापरतो आणि दिल्ली ते मदुराई ते पुस्तक मी फॉलो करतो. आणि गायींना जे सीड पाहिजे म्हणजे मक्याचं असेल, लसूण घासचं असेल, कुठलंही सीड पाहिजे असेल, किंवा जर आपण म्हणजे बेनं म्हणतो, बेनं नेपियरचं बेन आहे, खास करून नेपियरचं बेन म्हणजे BHN 10, BHN 11 हे जे उरळी कांचनला मिळतात, तर त्याचा परफॉर्मन्स मी पूर्ण अर्ध्या भारतामध्ये 15 वर्षापासून घेत आहे. तर आय रिक्वेस्ट यू टू परचेस दॅट चारा पिके बुक. मराठीत आहे, अतिशय सुंदर फोटो त्याच्यामध्ये आहेत आणि कुठल्याही शेतकऱ्याला 10-20 वर्ष तुम्ही उत्तम पद्धतीने गाईड करू शकता एवढ्या त्या पुस्तकाचा मला कॉन्फिडन्स आहे. नाही सर, ऍक्च्युली माझा समज असा झाला होता की मक्कामध्ये 2 व्हरायटी आहेत. ठीक आहे, हरकत नाही, म्हणजे ते एकदल आणि द्विदल असं म्हणायचं. हा, एकदल आणि द्विदल. ओके ओके. नमस्कार सर. हॅलो. सर मला विचारायचं होतं सर, जे आपले कॅटल्स राहतात सर, त्याच्यामध्ये माइट इन्फेस्टेशनचा खूप जास्त प्रॉब्लेम राहतो. हॅलो. ज्या जनावरांना माइट इन्फेस्टेशनचा प्रॉब्लेम राहतो सर, आपण त्याच्यामध्ये आयुर्मेक्टिन दिलं किंवा दुसरे काही इन्सेक्टिसाइड लावले, समजा सायपरमेथ्रिन वगैरे, रिझल्ट पाहिजे तशी मिळत नाही. समजा आपण आयुर्मेक्टिन इंजेक्शन लावलं किंवा सायपरमेथ्रिन लावलं, अंगाला घासलं, तर 7-8 दिवसानंतर जशी सिच्युएशन पहिली होती तशीच होते सर, म्हणजे रिकवर होत नाही त्या जनावरांना. तर यासाठी काही आयुर्वेदिक इलाज आहे का सर? नाळे मॅडम, तुम्ही मला किती वेळ जास्त देणार आहे? नाळे मॅडम. नाळे मॅडम. हॅलो हॅलो. सर, माझी वेळ संपलेली आहे, पण यांचा प्रश्न आहे अजून किती मिनिटं बोलता येईल? मग नाही, बोलता येईल सर, काही इश्यू नाही. यांचं नाव काय? डॉक्टर आडे, प्लीज. तर म्हणजे आता मी गोचिड या विषयामध्ये 21 वर्ष काम केलंय आणि माझं सिंपल तुम्हाला हे सांगतो की बाजारातल्या कुठल्याही मेडिसिननी हे मेडिसिन्स हे तयार केलेले असतात ते पूर्ण वाढलेल्या गोचिडासाठी. ते अंड्यावर काम करत नाहीत. त्याच्यामुळे गोचिडाची म्हणजे आपण उवा, माशा, लिखा, गोचिड, गोचिडाचे अंडे, पिसवा, गोमाशा, ह्या सगळ्या जे एक्सटर्नल पॅरासाइट्स जे आहेत ना, याच्यावर आपण शेतकऱ्याला फक्त टेम्पररी मलमपट्टी लावल्यासारखं ट्रीटमेंट करतो. त्याच्या गोठ्यातले जे इंटिग्रेटेड सोल्युशन द्यायला पाहिजे आहे, त्यासाठी गाईच्या अंगावर, गाईच्या गोठ्यात आणि गाईच्या गोठ्याच्या चारी बाजूला तुम्ही लिंबाचं तेल आणि करंज तेल हे निम्म्याने फवारायला सांगा. 40 ml लिंबाचं तेल,
40 ml करंज तेल हे निम्म घेतलं. आणि माझा व्हिडिओ चालू आहे का? एक मिनिट, जस्ट लेट मी सी इफ आय कॅन एक्सप्लेन यू. माझा व्हिडिओ दिसतो का डॉक्टर आडे तुम्हाला? हो सर, दिसतो सर. हा, तर हे जे गायची जी स्किन आहे बरोबर, त्या स्किनवर जे केस असतो ना, पाठीवरचा, पोटावरचा, किंवा जिथे कानाखाली गोचीड जास्त असतात, कासेत जास्त असतात, तर तिथे खालून वर त्या स्किन मधून जे हे येतात, हेअर येतात, केस येतात. तर हा जो शेतकऱ्याचा जो टर्किश टॉवेल आहे, जुनी बनियन आहे, त्याच्यामध्ये ते त्या लिंबाच्या तेलात आणि करंज तेलात बुडवायचं, म्हणजे बुचकळून काढायचं, हलकं स्क्वीज करायचं आणि केसाच्या मुळांना खालून वर रगडायचं आहे. नाही, रिपीट. दिवसातून किती वेळा सर? नाही, म्हणजे पावसाळ्यामध्ये महिन्यातून 4 वेळा, हिवाळ्यामध्ये महिन्यातून 2 वेळा, आणि उन्हाळ्यामध्ये महिन्याला एकदा केलं तरी सफिशियंट आहे, प्रोव्हाइडेड आहे. त्यानं गोठ्यामध्ये तेच सोल्युशन, नीम तेल आणि करंज तेल गोठ्यात पण फवारलं पाहिजे, आणि गोठ्याच्या चारी बाजूला किमान 10 फीट फवारलं पाहिजे. असं जर इंटिग्रेटेड केलं तर जे गोचिडाचं उवा, पिसवा, लिखा, माशा, गोमाशा, तुम्ही माइट्स, टिक्स, लाईक्स हे जे म्हणताय बरं का, त्याच्यासाठी त्याचं सोल्युशन आहे. जर 8-8 दिवसाला, 15 दिवसाला जर रिकरंट टेम्परेचर असेल, कॉफी कलर युरिन असेल, तर मग मात्र कुठल्याही व्हेटरनरी कॉलेजला त्याचं सॅम्पल, ब्लड सॅम्पल जर पेरिफेरल इयर वेन मधलं जर पाठवलं तर डायग्नोसिस चांगलं होईल. आणि नुसतंच मार्केटमधले जे काही, आता कोणाची बदनामी करू नये, पण हे इंजेक्शन दिलंय, ते इंजेक्शन दिलंय, आता मी हे सगळं करून बसलो 31 वर्ष बरं का. तुम्ही जे म्हणताय रिझल्ट येत नाही, आपण रूट कॉज अनालिसिसवर काम करू. शेतकऱ्याला लिंबाचं तेल माहितीये, करंज तेल माहितीये, ते फक्त कसं वापरायचं आहे बरं का, तेवढं त्याला शिकवा. तुम्ही कुठल्या एरियात आहेत कामाला? म्हणजे सर गोंदियाला आहे सर. गोंदियाला आहे. हा, तर मी परवा याला आलो होतो, देवळापारला, नागपूर जवळ. तर तिथे पण हाच प्रॉब्लेम आहे की जो नागपूरहून रस्ता जातो देवळापारवरून जबलपूरला, तिथे फॉरेस्ट आहे, आणि त्या फॉरेस्ट एरियामध्ये एवढ्या माशा असतात त्या गोठ्यामध्ये बरं का. तिथे आम्ही हे केलं बरं का, जबलपूर बॉर्डरच्या अलीकडे, आणि त्या मालकाने मला सांगितलं, सर 10 वर्ष घातले म्हणलं हे गोचिड्यासाठी, आपल्या ह्या गोमाशासाठी बरं का. गोठ्यात खूप त्रास असतात, त्याच्यामुळे दूध काढायला पण कंटाळा येतो. या लिंबाच्या तेलाने, करंज तेलाने लय भारी काम केलं. तर लिंबाचं तेल आणि करंज तेल म्हणजे मिक्स करून 40-40 ml वापरायचं आहे का सर? 40 ml हे 1 लिटर पाण्यामध्ये, 1 लिटर पाण्यामध्ये. हा, आणि ते हाच का 1 लिटर पाण्यामधले सोल्युशन जो बनवलेला आहे 40-40 ml लिंबाचा आणि करंजाच्या तेलचा, याचीच फवारणी करायची गोठ्यामध्ये? हा, गोठ्यामध्ये फवारणी करायची. लिंबाचं तेल म्हणजे लिंबाचं तेल राजा, ढारिका, इंडिका? तेवढं माझं टेक्निकल नॉलेज नाही. तुम्ही कुठल्याही मेडिकल, आपल्या आयुर्वेदिक मेडिकलवर जा बरं का, लिंबाचं तेल ते म्हणा, करंज तेल निम्म घ्यायचं आणि ते वापरायचं. ठीक आहे, ठीक आहे सर. ओके, थँक्यू सर, थँक्यू. तर बरेचसे लोक याच्यामध्ये साबणाचं पाणी पण वापरायला सांगतात. लिंबोळी अर्क म्हणजे लिंबाचं तेल, साबणाचं पाणी आणि करंज तेल, असं ते कॉम्बिनेशन पॅरासिटॉलॉजिस्ट सजेस्ट करतात. हा, तर ते हे जे आहेत आपले डॉक्टर नरळतकर सर जे आहेत परभणीचे, त्यांचाच हा फॉर्म्युला आहे मी जे सांगतोय. तर ते जे साबणाचं पाणी जे म्हणतात ना, ते साबणाचं पाणी यासाठी आहे की जे शेतकरी पाठीवरचा पंप 16 लिटरचा असतो, तर त्याच्यामध्ये जेव्हा ते हे टाकतात, ऑइल टाकतात, लिंबाचं तेल आणि करंज तेल टाकतात, तर त्याच्यामध्ये ते जे नोझल आहे ते नोझल चोकअप होऊ नये एवढ्यासाठी ते साबणाचं पाणी वापरायला सांगतात. शक्यतो ते जे शॅम्पू असतात, आजकाल आयुर्वेदिक बरेच शॅम्पू आलेले आहेत, ते जर वापरले 40 ml तरी मग ते नोझल चोकअप होण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ठीक आहे सर. अजून एक प्रश्न होता. हॅलो सर. हा सर, जसं तुम्ही काऊ मध्ये काम करता, म्हणजे लार्ज एनिमल मध्ये काम करता, तसंच काही एखादं कॉस्ट इफेक्टिव्ह गोट फार्मिंग साठी युनिट वगैरे आहे का, म्हणजे शेड वगैरे कन्स्ट्रक्शनचं? तुम्हाला रिअली सांगू का, मला गाईमध्येच वेळ नाही. रिअली एकेका दिवसाला 7-7 ऑनलाईन ट्रेनिंग चालू असतात. मी आता नांदेडला जाणार आहे, तिथून नागपूरला जाणार आहे, नागपूरहून रायपूरला जाणार आहे, रायपूरहून इंदोरला जाणार आहे, इंदोरहून दिल्लीला मीटिंग आहे, दिल्लीहून मला इंदोरला यायचं, इंदोरहून पुन्हा नाशिकला यायचं, नाशिकहून मला साताऱ्याला यायचं. 15 दिवस तर मी बोलायला रिकामा नाही, फक्त गाईमध्ये. पाठवलंय नाशिक जिल्ह्याची सकाळी एक मेसेज पाठवलाय, त्या तारखेला घे, जिथं नगर त्या तारीख दाखवलं तिथं घे त्यांचं नाव. कशावर? व्हॉट्सअपला पाठवली. म्हणजे गाईमध्येच बोलायला वेळ नाही मला, बाकीचं तर विषयच बाजूला. सर, तो बॉडी वेट चा जो टेप आहे तुम्ही सांगितला, तो कुठे मिळेल सर? मी म्हणजे आता तुमच्या हे जे काही LDO ग्रुप आहे त्याच्यावर मी नाहीये, पण मॅडमला मी तो पुण्यातला नंबर पाठवतो,
ते तुम्हाला पाठवतील आणि तो टेप तुम्हाला कोरिअरने येईल, पैसे देऊन, कोरिअरचे पैसे सगट, असं तुम्हाला त्या माणसाची बोलून घ्यावं लागेल. ओके सर, ओके सर. मॅडमला मी पाठवतो तो नंबर, त्या तुम्हाला फॉरवर्ड करतील. अजून कोणाचे काही डाऊट्स आहेत का? योगेश सर, तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून, ऍक्च्युली खूप सर बिझी असतात, आपण पुन्हा त्यांचं लेक्चर रिशेड्यूल केलं. सर ही इज व्हेरी डिसिप्लिन पर्सन आणि त्यांचं कामाचं डेडिकेशन पाहून म्हणजे तुम्हाला समजलं असेल ऍक्च्युली त्यांच्या ह्याच्यातून, त्यांचं प्रेझेंटेशन सुद्धा किंवा त्यांचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. आपण ज्या काळामध्ये जस्ट स्कूल एज्युकेशन घेत होतो तेव्हा ते एवढे हायर लेवलला स्टडीज एज्युकेशन घेऊन त्यांनी काम सुद्धा त्या लेवल पर्यंत नेऊन पोहोचवलेलं आहे आपल्या वेटरनरी प्रोफेशनचं. त्यांच्याकडून खूप आदर्श घेण्यासारखा आहे. आणि सरांचे डिटेल्स तुम्ही अजूनही जे नीडी लोक आहेत, ज्यांना ट्रेनिंग करायचे आहेत त्यांच्या, तर त्यांना तुम्ही शेअर करू शकता हे डिटेल्स. आणि सर, तुम्ही तुमचा एवढा व्हॅल्युएबल वेळ आम्हाला दिलात, आमच्या एवढ्या 36 LDOs ला मार्गदर्शन तुम्ही केलं. हे सर्व नवीन जॉईन झालेले LDOs आहेत सर 2018 आणि 19 साली. तर अवश्य निश्चितच तुमच्या ह्या सगळ्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होणार आहे. आणि ऍक्च्युअली सर टाइम कन्स्ट्रेंटमुळे हे झाला, थोडा इश्यू होता. अदरवाईज सरांना ऍक्च्युअली जास्त वेळ लेक्चर घ्यायचे होतं सर्वांसाठी. बट एनिवे सरांनी खूप खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण त्यावर दुर्लक्ष केलं जातं जनरली, पण त्यांनी त्या हायलाइट केल्या की आपण कुठल्या गोष्टीवर, मॅनेजमेंटल ऍस्पेक्ट्स मध्ये पण आपण कुठल्या कुठल्या गोष्टींवर फोकस करायला हवं, कशा आपण छोट्या छोट्या गोष्टी इम्प्रुव्हाइज करून फार्मरला त्याचं बेनिफिट होऊ शकतं. सर खूप खूप धन्यवाद. मी SLTC मार्फत आणि अॅनिमल हजबंड्री डिपार्टमेंट मार्फत तुमचे मनापासून आभार मानते सर. मी तुमचे आभार यासाठी मानतो की तुम्ही मला LDOशी बोलण्याची संधी दिली आणि दिस इज माय फर्स्ट टाइम टू वर्क विथ SLTC. होपफुली हे जे मॅनेजमेंटल ऍस्पेक्ट मी जे इस्रायलमध्ये शिकलेलो आहे, मी वापरलेले आहेत, ते तुम्ही अजून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा प्लॅटफॉर्म वापरण्याची संधी द्याल अशी माझी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. सर्व पार्टिसिपंट्सला थोडं इन्स्ट्रक्शन्स आहेत. मग असे जे आपले जे प्रेझेंटेशन राहिलं होतं ग्रुप 1चं, ते आपण कंटिन्यू